येस. सो बेसिकली आज जो एक्सपोर्ट कट्टा जो हा इनिशिएटिव्ह आहे हा ऍक्च्युअल मध्ये मराठी माणसासाठी प्युअरली बनवला गेलेला आहे. ज्या मराठी माणसाला एक्सपोर्ट मध्ये तर उतरायचंय, परंतु एक्झॅक्टली काही मिक्स म्हणा, काही भीती, कंटेनर पाठवला तो येणार कसं, त्याची पेमेंट टर्म्स कुठले यूज करायच्या, बाहेर फाइंडिंग कशा करायच्या, त्यानंतर ब्ला 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 खूप साऱ्या गोष्टी यांचे जे काही मिक्स आहेत. सो या ठिकाणी आपण सरांना, शहाजी डोलतडे सरांना आपण इन्व्हाइट केलेलं आहे. ऑलरेडी यांचा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे एक्सपोर्ट मधला. सो त्यांच्याबद्दल मी 2 मिनिटांमध्ये क्लिअरन्स देईल की एक्झॅक्टली ते काय करतात, ते एक्सपोर्ट कुठल्या गोष्टी करतात आणि ते किती दिवस झालं करतात. सो बेसिकली शहाजी सर हे ऑलरेडी केमिकल इंजिनियर आहेत. त्यांनी केमिकल इंडस्ट्रीमध्ये 20+ इयर्सची वर्किंग केलेली आहे. त्यानंतर रिसेंटली ते 8+ इयर्स मध्ये आउट ऑफ कंट्रीमध्ये सुद्धा वर्किंग केले आहेत, जसे की सौदी अरेबिया, त्यानंतर UAE मध्ये ऑलरेडी वर्किंग केले. सो त्यानंतर त्यांना या एक्सपोर्ट फील्डमध्ये आलेले आहेत. परंतु खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. त्यांनी ऑलमोस्ट मार्च पासून 20+ शिपमेंट्स या मे बी ते क्लिअरली आपल्याला सगळ्या गोष्टी सांगतील, ज्या काही शिपमेंट्स केल्यात कशा पद्धतीने त्यांनी प्रॉब्लेमला ऑपॉर्च्युनिटी बेस्ड कन्वर्ट करून त्याचं सोल्युशन काढलं. राईट. तर सगळ्या गोष्टी एक्झॅक्टली मी त्यांना इन्व्हाइट केल्यानंतर आपण बोलूया. ऍक्च्युली हा एक्सपोर्ट कट्टा आपण एक्झॅक्टली कशासाठी केला हे युनिक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. कारण ऑलरेडी मराठी माणूस जर विचार केला एक्सपोर्ट मध्ये, जर विचार केला सो बोटावर मोजण्या इतके मराठी माणसं आहे. सो त्यांना एक्सपोर्ट मध्ये कसं आणता येईल, त्यांच्याशी संवाद करून त्यांची भीती जी आहे कशा पद्धतीने आपल्याला क्लिअर करता येईल. राईट. थोडासा नेटवर्क इश्यू असेल सर, बट फेसबुक लाईव्ह असल्यामुळे या गोष्टी होत असतील. जर मध्ये काही इश्यू वाटला सो मला क्लिअरली सांगा, आपण त्या ठिकाणी चेंज करूया. आता क्लिअर आहे? एनिबडी प्लीज रिप्लाय मी. इज इट क्लिअर? व्हॉइस क्लिअर आहे का? जस्ट अ सेकंड. येस, थँक्यू. थँक्स लॉट सर. मध्ये काही इश्यू आला तर कम्प्लिटली सांगा, सो आपण तिथंच रिझॉल्व्ह करूया. आता रिसेंटली सर जे आहेत ऍक्च्युली ते पुण्यामधनं वर्किंग करतात. वाशी मार्केटमध्ये सुद्धा ऑलरेडी त्यांचे जे काही असोसिएट ऑफिस आहेत, त्यानंतर त्यांचं बऱ्याचशा ऑनियन पॅकेजिंग अकलूज या ठिकाणी सुद्धा आहे. सरांनी ज्या पद्धतीने सांगितले, सो सगळ्या गोष्टी आपण सरांकडनं जाणून घ्या. बट इनिशियली ते कुठले शिपमेंट्स केलेले आहेत, शिपमेंटच्या काही फोटोज तुम्हाला शेअर करेल, जेणेकरून ऑलरेडी ते बनानामध्ये वर्किंग करत होते, आता सुद्धा करतायत. आणि ऑनियनची सुद्धा त्यांना रिक्वायरमेंट असते कंटिन्युअसली. आज पर बाजरा सुद्धा ते एक्सपोर्ट करतायत. तर त्यांना कुठल्या एकदम बेसिक पासून आपण गोष्टी जाणून घेऊया, कशा पद्धतीने त्यांनी सुरुवात केली, त्यांच्या एक्सपोर्टची जर्नी कसं काय टर्न घेतली, म्हणजे एक्झॅक्टली ऍज पर इंजिनियर आहेत, परंतु एक्झॅक्टली ते कशा पद्धतीने एक्सपोर्ट मध्ये आले. सो कमिंग टू द पॉइंट, सरला मी आज इन्व्हाइट करतो. सर मोस्ट वेलकम. इथं सर असतील तर मी त्यांना ऑडिओ म्यूट करून त्यांना ऑप्शन देतो, सो एक्झॅक्टली त्यांच्यापर्यंत माझी जे काही बोलणं आहे पोहोचेल. राईट. सो जस्ट अ सेकंड. सर तुम्ही प्रेझेंट आहात का? हँड रेज करा प्लीज. येस येस आहेत सर. समाक्षी मॅम और एनी सर, तुमचं प्लीज जे झूम वरती नाव आहे ते मला सांगा चॅटबॉक्स मध्ये. येस, थँक्यू सर. थँक्स सर. मी तुम्हाला पिन करतो, सो आपलं दोघांचं कम्युनिकेशन कंटिन्युअसली होईल. थँक्यू सर. तुमचा आवाज फिक्सली क्लिअरली येत नाहीये मला. थोडस तुम्हाला अनम्यूटचा मी ऑप्शन देतो, सो तुम्ही अनम्यूट करून घ्या आणि माझ्याशी संवाद करा. खूप सारे लोक आपल्यासोबत, इव्हन महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधनं लोक आपल्यासोबत जुळलेले आहेत. एक त्यांना प्रोत्साहन मिळायला पाहिजे. त्याचबरोबर ज्या पद्धतीचं तुमचं ऍक्च्युअल फील्ड वर्किंग, कशा पद्धतीनं तुम्ही एक्सपोर्ट मध्ये इन्व्हॉल्वमेंट केली, या सगळ्या गोष्टी आपण आज इथं चर्चा करणार आहोत. आपल्या इथं कम्प्लिटली सप्लायर, एक्सपोर्टर, ट्रेडर, इव्हन आउट ऑफ कंट्री मधले सुद्धा काही लोक जोडलेले आहेत. सो युरोप मधनं वगैरे, सो त्यांना सुद्धा एक प्रोत्साहन मिळेल. त्यांना सुद्धा एक्सपोर्ट मध्ये उतरायचंय. बऱ्याचशा लोकांना, इव्हन आपण हा जो वेबिनार चालू आहे इव्हन प्युअरली मराठी माणसासाठी, इव्हन मराठी माणूस इट मीन्स कुठल्या कास्ट वरती आपण बोलत नाहीये. जो कोणी मराठी बोलणारा महाराष्ट्रातला माणूस आहे त्याला एक्सपोर्ट मध्ये आणायचंय. त्याच प्रमाणात इनडायरेक्टली जी इंडियाची मदत होणार आहे त्या पद्धतीने त्यांची सुद्धा डेव्हलपमेंट होईल. त्याचबरोबर जे एक कंटेनर एक्सपोर्ट केल्यानंतर 35 फॅमिलीजला ते जगवू शकतात. सो एम्प्लॉयमेंट सुद्धा जनरेट होणार आहे. सो मोस्ट वेलकम यू शहाजी सर. तुमचा आवाज येतोय? थोडस तुम्ही. माझा आवाज येतोय का? येस सर, डन डन, क्लिअर आहे आवाज. सर तुमच्याबद्दल एक थोडंसं इंट्रोडक्शन द्या. ओके. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आधी. माझं नाव शहाजी डोलतडे. मी अकलूज
जिल्हा सोलापूरमध्ये स्थायिक आहे. सध्या प्रोफेशनली मी केमिकल इंजिनियर आहे आणि 20 वर्ष एक्सपिरियन्स झालाय माझा टोटल आता माझ्या इंडस्ट्रीमध्ये. आणि ॲज अ एक्सपोर्टर मी खूप नवीन आहे, म्हणजे ऑलमोस्ट फक्त 10 महिने झालेले आहेत माझी फर्स्ट कन्साइनमेंट होऊन. त्याच्या आधी 2 वर्षापूर्वी मी एक्सपोर्ट इम्पोर्टचं असं फिजिकल ट्रेनिंग वगैरे घेतलं होतं 2018-19 मध्ये. बाकी सांगायचं म्हणजे माझी फॅमिली बॅकग्राऊंड शेती उद्योगातली आहे. तंत्रज्ञानातली शेती करतात माझे फॅमिली मेंबर्स, भाऊ, वडील वगैरे सोलापूरमध्ये, अकलूजमध्ये. केळी, द्राक्षे यासारखी ऊस आणि डाळिंब अशी पिकं आम्ही घेतो शेतामध्ये. एक्सपोर्टची सुरुवात पुढच्या क्वेश्चनला येईलच, पण मी सांगतो की स्वतः माझा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स हा गल्फ कंट्रीज मधला आहे. सौदी अरेबिया, दुबई आणि बहरेन असे 3 देशात मी 10 वर्ष होतो. त्याच्यामुळे मला हा एक्सपोर्टची कल्पना तिथूनच सुरू झाली. ज्यावेळेस मी ॲज अ केमिकल इंजिनियर जॉब करत होतो, तिथेच मला असं जाणवलं की ह्या ज्या वस्तू आहेत, ज्या आपण आपल्या शेतामध्ये पिकवतो, त्या वस्तू इथपर्यंत येतायत म्हणजे कोणीतरी याला विकत घेत असेल आणि विकून पाठवत असेल आपल्याकडे, आणि इथं आपण विकत घेत आहात त्याच वस्तू, इंडियन वस्तू. ही एक छोटीशी आयडिया होती माझ्याकडे की म्हणजे मला ती लिंक करता आली, जेणेकरून आता मी स्वतः माझ्या शेतातील केळी किंवा बाकीचं काय आहे ते गल्फच्या मार्केटमध्ये मी जास्त मोठा विचार अजून करत नाहीये. पण ऍटलीस्ट जवळचे जे देश आहेत, मलेशिया, सिंगापूर, जिथं आपले भारतीय लोक आहेत आणि त्यांना भारतीय गोष्टी खायच्या आहेत. खाण्यापिण्याबद्दलच जास्त बोलतो, कारण आपले भारतीय जास्त खाण्यामध्ये जास्त इंटरेस्ट ठेवतात. कारण मी पण येस, 5-7 देश फिरलोय आणि मला माहिती आहे की जिथं इंडियन रेस्टॉरंट आहे तिथेच आपण रूम बुक करतो किंवा त्या रूम मध्ये गेले विचारतो इंडियन खायला मिळेल का. तर त्या लोकांच्या सेवेसाठी म्हटलं तर हरकत नाही की अशी एक व्यवस्था आपल्याला करावी, असं मला जाणवलं. येस. दॅट्स ग्रेट सर. मला अं, यामध्ये एक गोष्ट आणखी लक्षात तुम्हाला येते काही की प्रश्न असतील तरी. राईट. सो एक गोष्ट मला यात लक्षात येते की एक नॉर्मली शेतीच्या बॅकग्राऊंड मधनं आहात तुम्ही, तरी सुद्धा तुमचं जे काही शिक्षण आहे केमिकल इंजिनिअरिंग मध्ये कम्प्लीट करून आउट ऑफ कंट्री मध्ये तुम्हाला चान्स मिळाला, सो तिथं तुम्ही खूप सारं वर्किंग केलंय. परंतु अशी तुमची जे टर्निंग पॉईंट जो होता एक्सपोर्ट मध्ये घुसण्याचा, असं काही एक्झॅक्टली तुमच्यासोबत इन्सिडेंट घडलाय ज्या ठिकाणी तुम्ही एक्सपोर्ट मध्ये येण्याचा विचार केला? हा, झालाय ना. म्हणजे ऍक्च्युली ज्या वेळेस मी सुपर मार्केटमध्ये जातो, तिथे जायचो, तिथल्या कुठल्याही इंडियन शॉपमध्ये किंवा ज्या नॉर्मली आपल्या पालेभाज्या मिळतात किंवा फळं मिळतात किंवा साधा राईस किंवा एखादा आटा किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या आपण तिथे गेल्यानंतर आपल्या इंडियात आल्यासारखं फील होत होतं. म्हणजे त्या की इंडियन वस्तू जिथे मिळतात तिथे आपण वेगळ्या प्रकारे परत परत पुन्हा पुन्हा शॉपिंग करायला जातो आणि मग आपण दुसऱ्यांनाही सांगतो इथे इंडियन वस्तू मिळतात, इथे इंडियन हापूस आंबे मिळतात, इथे हे मिळतात, कारण तिथे बऱ्याचशा कंट्रीचं मटेरियल येतं. येस. 100 कंट्रीचं तर कमीत कमी मटेरियल तिथं अवेलेबल असू शकतं, पण आपला जो फोकस असतो तो तिथेच असतो. मग त्यातून असे विचार आला की जो टर्निंग पॉईंट म्हटलं की समजा मी एक गोष्ट तिथे विकत घेतली, समजा इंडियन बनाना असं एक पोस्टर जर तिथे दिसलं, तर ते बनाना आयदर सोलापूरचं असेल किंवा जळगावचं असेल हे तर फिक्स आहे. कारण ते आपण लहानपणापासून बघतोय की तिथे बनाना उगवतंय, आपण ते खातोय किंवा बाजारात घेऊन जातोय, विकतोय. कधी-कधी रेट मिळत नाही म्हणून फेकून देतोय, जनावरांना खायला घालतोय. ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, लहानपणापासून पाहिलेल्या आहेत. ते काही नवीन नाहीये. आपण बातम्यामध्ये पण बघतो की टोमॅटो ट्रकच्या ट्रक भरून ओतलेले आहेत. मग तिकडे केचपची एक बॉटल घ्यायला कमीत कमी $1 किंवा $2 असे मोजावे लागतात छोटी बॉटल घ्यायला. तर ते ₹150-200 होतात. जे आपण तेवढे टोमॅटो तर ट्रकभर टोमॅटो येतील असं ₹200 असं आपण इमॅजिन करतो. येस. तर तो एक टर्निंग पॉईंट होतो माझ्या लाईफमध्ये की मी ते कन्व्हर्ट करू शकतो की काय. कारण ॲज अ इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आपण म्हणू शकतो की एखादी गोष्टपासून दुसरी गोष्ट बनवणे हे आपल्या रुटीन लाईफचा पार्ट असतो. तसं ही गोष्ट मध्ये मार्केटमध्ये आणणे किंवा मार्केटमध्ये बाकीचे लोक करतात, मग आपण का नाही करू शकत? त्या एका धाग्यावर ते मी तसा प्रयत्न केला की आपण करू शकतो का? मग त्यासाठी काय लागेल? कोण त्याचं ट्रेनिंग मिळतं का? ह्याचं कुठे ओके. डॉक्युमेंटेशन असतं का? यासाठी काही कंपनी फॉर्म करायला लागते का? असं करत करत हे 2-3 वर्षाचं बॅकग्राऊंड मध्ये काम झालेलं आहे आणि नंतर मग हे सरफेस आउट झालं या 8-10 महिन्यामध्ये.
त्यात करोनामध्ये वेळ मिळाला, वर्क फ्रॉम होम वगैरे बरोबर. चालू होतं त्यामुळे. दॅट्स ग्रेट सर. खूप मोठी जर्नी आहे, कारण एक मराठी माणूस जो की सोलापूरमधनं डायरेक्टली दुबई, इराण या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी एक्सपोर्ट करतो या इनिशियली कंडिशनला. कारण मराठी माणसाची जर आत्ताचा विचार केला असो कुठल्याही बिझनेसमध्ये, इव्हन वी आर नॉट टॉकिंग अबाउट एक्सपोर्ट, तर एक्सपोर्टमध्ये उतरण्याच्या अगोदर त्याला खूप सारे मिथ्स आहेत की ती आपण स्लोली प्रश्न घेऊन प्रत्येक मिस त्यांचे क्लिअर करूया की सर माझे पेमेंट टर्म कशी यूज करायला पाहिजे, बाहेर मिळत नाहीये, सो कुठल्या कंट्रीमध्ये माझा प्रोडक्ट एक्सपोर्ट करणं गरजेचं आहे, या खूप साऱ्या गोष्टी त्यांना मिळत आहेत. सो स्लोली आपण बघूया. परंतु तुम्ही बघू शकता एका फार्मर बॅकग्राऊंड पासून सर आलेले आहेत, त्याच प्रकारे त्यांचे सोलापूर मधनं एक नॉर्मल, जे की तुम्हाला माहिती आहे रुरल जरी म्हणलं तरी सोलापूरला इट विल बी गुड, कारण एक्सपोर्टचा कुठंही तिथं कानाकोपऱ्यामध्ये कोणीही एक्सपोर्टर्स नाहीयेत. सो ते फॅमिली मधले फर्स्ट मेंबर आहेत जे की एक्सपोर्ट मध्ये उतरले आणि इतकी मोठी जर्नी त्यांनी कव्हर केली. सो आता ते वेस्टार्ड ॲग्रो त्यांच्या कंपनीचं नाव आहे. ऑलरेडी त्यांनी जे काही गोष्टी एक्सपोर्ट करतायत, सो रिसेंटली चालू आहे त्यांची वर्किंग त्याच्यावरती. सो लाईव्ह गोष्टी सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. सो सर मला एक गोष्ट विचारायचं आहे, तुम्ही जे की बाहेर इनिशियली तुम्हाला समजा ज्यावेळेस तुम्ही एक्सपोर्ट करायचा विचार केला, सो तुम्ही विचार केला असेल की सर तुम्हाला बाहेर कसे मिळणार, मी तर या ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे 20 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे, तरी सुद्धा काही मिथ्स असतात की माझ्याकडनं का प्रोडक्ट घेतील ते, आणि तिथं मी कसं एक्सपोर्ट करू शकेल, असं तुम्हाला ज्या पद्धतीने बाहेर फाइंडिंगची प्रोसेस आहे ते सांगा. बायर फाइंडिंगच्या स्टँडर्ड प्रोसिजर तर आहेतच. म्हणजे ते एम्बसीला मेसेज करणे किंवा मेल करणे, तिथून एक लिस्ट घेणे, लिस्ट मधून नंतर त्या लिस्टचे कॉन्टॅक्ट नंबर असतील नसतील तर ते वेबसाईटवर जाणे, त्यांच्या वेबसाईटवरून नंबर्स घेणे, नंबर्स मधून ते कॉल रिप्लाय देतील नाही देतील ती गोष्ट वेगळी आहे. पण ती लिस्ट म्हणजे सगळ्यांना मी जस्ट म्हणजे डिसअपॉइंट करणार नाही, पण त्या लिस्टचा मला जास्त फायदा झाला नाही असंही सांगेन. पण बरोबर. येस, की तुमचा सर्च कुठून तरी सुरू झाला पाहिजे. म्हणून तुम्ही सुरुवात करण्यासाठी लिस्ट जरूर रेफर करा. तुमच्या त्या एम्बसी ऑफिसला तुम्ही कसं कम्युनिकेट करता, ते तुम्हाला कसं रिप्लाय देतात, ते नंतर तो एखाद्या इव्हेंटसाठी तुम्हाला ते बोलवूही शकतात. आणि असं म्हणत येस. नाही की मी जास्त ट्राय केलाय असं मी म्हणत नाही. कारण मला ज्या गोष्टीचा अनुभव होता त्याच्यात मी जास्त फोकस केला. जसं की मी जिथे राहायचो त्या तिथल्या शेजारच्या 2-3 दुकानदारांचे नंबर माझ्याकडे होते. त्यांच्या होलसेलरचे नंबर मी त्यांच्याकडून घेतले. मग त्यांच्या होलसेलरकडे पोहोचलो. मग त्या होलसेलर जे असतात त्यांचे इम्पोर्टर्स असतात. त्या इम्पोर्टर्सचे नावं घेतली. त्यांचे नंबर्स त्यांच्याकडे नव्हते. मग ते वेबसाईट असतात, नसतात. कुठे आपल्याकडे जसं जस्ट डायल सारखे नंबर असतात. तर प्रत्येक कंट्रीमध्ये एखादी वेबसाईट असते. तिथे नाव टाकून चेक करायला लागतं, की हे मॅच होतंय का? त्याला ते मॅच होतंय का? असं. नंतर येस. मग हे 2-3 वर्षात मी असा एक अभ्यास केला होता, की आपली एक वेबसाईट असायला पाहिजे. जे आपलं आता जसं फॉर एक्झाम्पल मी सिंपल भाषेत सांगतो. जसं एखादं दुकान उघडले तुम्ही, इव्हन चहाचं असो किंवा किराणा मालाचं असो, तुम्हाला एक शटर तर ओपन करायला किंवा क्लोज करायला लागतं. त्या हेतून मी वेबसाईट असली पाहिजे असं मला वाटतं. कारण आपलं दुकान कुठे आहे नक्की? कोण बघणार आपल्या दुकानाकडे कसं बघणार? तर ती एक विचार करून थोडीशी अशी एक वेबसाईट बनवली, की जेणेकरून आज जर मी सांगितलं, की मी एक्सपोर्टर आहे किंवा आम्ही इथून हे मटेरियल पाठवू शकतो. तर आपलं शटर म्हटलं तर त्यांनी एक आपल्या westardagro.com वर जायला पाहिजे आणि आपण त्यांना लिंक पाठवल्यानंतर त्यांनी बघितलं पाहिजे हे काय-काय करतात. त्यांच्याकडे काय-काय ऑथेंटिकेशन प्रोसेस आहे. येस. सर्टिफिकेशन्स काय-काय आहेत. ते खरंच खरी कंपनी आहे का खोटी कंपनी आहे त्यांना व्हेरिफाय करता आलं पाहिजे. येस. तर ह्या दॅट्स सगळ्या ग्रेट. गोष्टी मी थोडंसं बॅकग्राऊंडमध्ये सुरुवातीपासून इंटरेस्ट ठेवत होतो. आणि प्रत्येक इव्हन मी स्ट्रीट शॉपिंग असतं ना तसंही केलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा मॅप ओपन केला, त्या मॅपवर गेलो, तिथे कुठलं शॉपिंग मॉल आहे, तिथे कुठल्या मॉलचा कुठे ट्रेडिंग हाऊस आहे का? किंवा कुठे एखादं फ्रुट्सचं मार्केट आहे का? त्या मार्केटमध्ये तिथे जसं Googleवर नंबर, नावं वगैरे असतात. त्या नंबर्सना पण मी कॉन्टॅक्ट केलेले आहेत. पण जास्त फायदा म्हणणार नाही. कारण वेबसाईटवरून जेवढ्या मला एन्क्वायरी येतायत आजच्या घडीला, जे आपण Google प्रमोशन म्हणा किंवा वेबसाईटचं जे प्रेझेंटेशन म्हणा किंवा लोकांच्या सर्चमध्ये आपली वेबसाईट बसते का? त्याच्यामध्ये थोडं डिजिटल याच्या गोष्टीचा पण आपल्याला फायदा येस. घ्यावा येस. लागेल, जेणेकरून दॅट्स ग्रेट. बरोबर. आपली कंपनी कुठेतरी व्हिजिबल झाली पाहिजे. आणि मग बरोबर. तिथून ते आपल्याला शोधत येतात. आता ज्यावेळेस ते एखादा प्रॉडक्ट शोधतात, त्यावेळेस ते वेस्ट ॲग्रोला पण नोटिफिकेशन येतं, की तुम्हाला कोणतरी शोधतं. येस. देन यू कॅल्क्युलेट यू वर्क इन द बॅकग्राऊंड, की त्यांना तुम्ही मेल करा, कॉल करा किंवा मेसेज बरोबर. करा. आता माझ्याकडे कमीत कमी 100 कॉन्टॅक्ट आहेत, पण 2-3च लाईव्ह आहेत असं म्हणेन.
कारण ते सगळेच रिस्पॉन्स करतील असं माहिती. सेम ऍज पर सर तुम्ही जसं म्हणताय की एम्बॅसी कॉल करा वगैरे, जे आपल्यासोबत स्टुडंट कम्युनिटी कनेक्ट होते, तर आपण त्यांना मिनिमम असे 4-5 असे वे सांगतो. इव्हन एम्बॅसीला कॉन्टॅक्ट करणं, ज्या काही प्लॅटफॉर्म करेक्टली तुम्ही सांगताय त्या पद्धतीने आपण इव्हन नॉमिनल फीस मध्ये इव्हन 99 रुपीज फीस त्यांच्याकडनं घेतो. परंतु एक्सपोर्ट मध्ये कुठले डॉक्युमेंट्स लागतात त्यांना इव्हन 6 ते 7 तासाचा वेबिनार आपण घेतो सॅटर्डे संडे मध्ये. त्यामध्ये इव्हन एम्बॅसी कशी मेल करायचा एम्बॅसीला, त्यानंतर कोर डाटा सप्लायर कसा शोधायचा, त्यानंतर इव्हन तुम्ही डायरेक्टली गुगलवरनं कसं शोधू शकता, त्यानंतर ओलजा, डॉलर बिझनेस असे खूप मोठे एक्सप्लोर करणारे ऍप्लिकेशन्स आहेत. त्यानंतर इंडिया मार्ट म्हणा, असे टोटली ऍप्लिकेशन आपण एक्सप्लोर करतो. परंतु कुठल्याही ऍप्लिकेशन किंवा कुठेही जर गेलात तर त्यामध्ये मेहनत गरजेचं असतं. जशाप्रमाणे तुम्ही एम्बॅसी बद्दल बोलताय, सो एम्बॅसी वेळ मध्ये द्यायला खूप लागतो. एम्बॅसी मध्ये खूप मोठे हाय वेळ क्लायंट्स असतात. द्यायला लागतो त्या गोष्टी. राईट बरोबर सर, खूप वर्किंग करावी लागते. ऍज पर एम्बॅसी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्लायंट्स असतात. सो तुमचा कॉल कधी कधी रिसेप्शनला सुद्धा जातो, तुमचा कॉल स्वीकारत नाही, कारण ऑलरेडी त्या कंपनीचं 8-8, 10-10 वर्षाचं किंवा 2-2 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी राईस एक्सपोर्टर म्हणा, जॅगरी एक्सपोर्टर त्यांच्यासोबत असतो. सो त्या गोष्टी सोडून तुमच्याशी डायरेक्टली कनेक्ट पण नाही होणार. परंतु इव्हन तुमची प्रोसेस जर चालू असली, कंटिन्युअसली मेल करणं, कंपनी फाइंड आउट करणं, सो त्यांना रिक्वायरमेंट प्रोडक्टची आहे आणि तुम्हाला रिक्वायरमेंट एक्सपोर्ट करण्याची आहे. सो दोघांचं कॉम्बिनेशन कुठेतरी एक ठिकाणी होईल. त्यासाठी तुमची कंपनी सेटअप, वेबसाईट या गोष्टी असणं गरजेचं आहे. सर मला एक क्वेश्चन विचारायचा आहे तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही प्रोडक्ट सिलेक्ट करत होता, इव्हन तुमचा जो काही प्रोडक्ट आहे, सो त्यावेळेस तुम्ही या कुठल्या गोष्टी माहिती ठेवून नीट मीन्स कुठल्या नोटीस केल्या आणि प्रोडक्ट तुम्ही ते सिलेक्शन केलं? प्रोडक्ट सिलेक्शन मध्ये मी क्लिअर होतो की मला खाण्यापिण्याच्या वस्तूवर जास्त इंटरेस्ट होता. मग त्यात आटा असो, मैदा असो, चहा, कॉफी, राईस असो, किंवा इव्हन मी ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस मी फक्त काही गोष्टींचा विचार करतो, जसं लोणचं, पापड किंवा मॅगी सारखे नूडल्स आयटम किंवा असं प्रोसेसिंग फूड मध्ये. तर मी ऍक्च्युली बेसिकली मी ते मॅन्युफॅक्चर करायचं की काय अशा याच्यामध्ये होतो, म्हणजे प्लॅनिंग मध्ये होतं की ह्या गोष्टी आपण मॅन्युफॅक्चर करून देऊ शकतो. पण मॅन्युफॅक्चर करताना माझा अजून एक प्लॅन फेल झाला होता मागच्या 4-5 वर्षापूर्वी. जे मी एक प्लास्टिकचे ट्रे बनवायचो ऍग्रिकल्चर यूज साठी. ते ट्रे मला मार्केटिंग करता येईल नाही, कारण मी असताना सौदी अरेबियामध्ये होतो, फॅक्टरी इथे होती आणि ती सगळी टीम डिस्टर्ब होती वगैरे वगैरे. जे काय झालं ते त्यातून एक लर्निंग घेतलं की आपल्याला आधी मार्केट करायचंय, नंतर मॅन्युफॅक्चर करायचं. येस तर येस. त्याच्या आधी आपण ट्रेडर पण बनू शकतो, त्याच्या मॅन्युफॅक्चर बनू शकतो असं. त्यामुळे मी क्लिअर होतं की मला काय विकायचंय. मी आता ऍज अ केमिकल इंजिनियर मी पेट्रोकेमिकलचं पॉलिमर विकू शकतो, मी तुमचे ऍसिटिक ऍसिड विकू शकतो, इथेनॉल विकू शकतो, बऱ्याचशा गोष्टी विकू शकतो. पण मी हा फोकस फूड प्रोडक्ट्सवर हा पहिल्यापासूनच राहिलाय माझा, की जे आपण बनवू शकतो, ज्याची आपल्याला पूर्णपणे माहिती आहे आणि ज्याचं इन आउट सगळं माहित असल्यामुळे आपल्याला विकायला सोपं जाईल किंवा समोरच्याला कन्व्हिन्स करायला सोपं जाईल की हे का चांगलं आहे किंवा हेच का घ्या. याच्यात आपल्याला कॉन्फिडन्स दिसला पाहिजे आणि त्या गोष्टीचा कॉन्फिडन्स दिसावा म्हणून मी हा प्रोडक्ट किंवा हे असे प्रोडक्ट फायनलाइज केले. आणि दुसरा उद्देश असा होता की माझ्या भागातून जर समजा एक कंटेनर जरी केळीचा बाहेर गेला किंवा एक कंटेनर जरी कांद्याचा बाहेर गेला, तर ती एक व्हॅल्यू ऍडिशन टू दॅट विलेज किंवा त्या भागाला होईल. त्याच्यामुळे माझ्यामुळे तो गेला असेल आणि तेवढी वेल्थ त्या फार्मरला किंवा त्या भागाला येईल आणि आपल्या प्रयत्नाला यश मिळेल. अशा प्रकारे आपल्या म्हणजे शेती वर्गाला जर तुम्हाला शेती प्रोडक्टचं करायचं कारण एक मोटिवेशन आहे, ते हेच आहे की तुम्ही करू शकता तर मग का नाही करत असं. आता जशा पद्धतीने तुम्ही सांगताय की ऑनियन एक्सपोर्ट केला, राईट. सो ऑनियन एक्सपोर्ट केल्यानंतर तुम्हाला माहिती असेल, इव्हन तुम्ही एक कंटेनर जर एक्सपोर्ट केला तर खूप सारे त्यामध्ये लेबर येतील, त्यानंतर सॉर्टिंगसाठी माणसं लागतील, कंटेनर स्टफिंगसाठी लागेल, पॅकेजिंगसाठी लागतील. सो तुम्ही तितकी एम्प्लॉयमेंट तुमच्या त्या गावामध्ये जनरेट करू शकलात. म्हणजे तुमचा कुठेतरी एम्प्लॉयमेंट जो काही आपल्या भारताचा आता सध्या सिच्युएशन चालू आहे, वेल एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट लोक खूप सारे आहेत. सो त्यांना एक तुम्ही चांगली संधी निर्माण करून देताय. त्यामुळे त्याच्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो, कारण खूप साऱ्या लोकांना जॉब रिक्वायरमेंट आहे, इव्हन ते लेबर असू द्या, कुठल्याही सिच्युएशन मध्ये असू द्या. सो पहिली गोष्ट ती तुम्ही सर्व टू इंडिया करताय, त्यानंतर एक्सपोर्ट करून आपल्या जीडीपी मध्ये हातभार लावताय. बरोबर, एक्सपोर्ट करणं इट मीन्स कधीही भारतासाठी चांगलं आहे. आपल्या जे काही रुपीज व्हॅल्यू आहे ते इन्क्रीज डेफिनेटली होणार आहे. त्यानंतर एक्सपोर्ट केल्यानंतर अशा काही पुढे बॉडीज असणार आहेत जे की सीएचए म्हणा, फ्रेट फॉरवर्डर, त्यानंतर कस्टम क्लिअरन्स, या सगळ्यांना एक प्रकारचं जॉब म्हणा किंवा एक प्रकारचं फायनान्शियली स्ट्रॉंग होण्यासाठी सुद्धा मदत होते. सर तर चांगली गोष्ट आहे सर.
एक्झॅक्टली तुम्ही आता बनाना आणि ऑनियन मध्ये कुठून वर्किंग करताय सर? म्हणजे कुठं तुमच्या पॅकेजिंग हाऊस आहे का, वेअर हाऊस आहे का, काय एक्झॅक्टली आहे? ऍक्च्युली आम्ही सुरुवातीला कांद्याचं एक्सपोर्ट केलं. त्यामध्ये खूप छान काम हे झालं मी सांगेन, की पहिलं तर आम्हाला फायदा झाला नाही. पण आम्ही जे काही लर्निंग केलं ते त्या पैशाच्या किमतीचं नव्हतं. त्यापेक्षा जास्त किमतीचं होतं. हे मी सांगू इच्छितो. कारण ज्या प्रकारे आम्ही टीमवर्क काम केलं. म्हणजे आम्ही 6 जणांमध्ये मिळून 1 कंटेनर पाठवलं. हे कदाचित बऱ्याचशा कन्सेप्टला मॅच होत नाही. आणि बरोबर. यामध्ये 6 जणे एकमेकाला कधीही बघितलेले नव्हते. म्हणजे असंच Zoom वरती किंवा Facebook किंवा WhatsAppच्या चॅटवरती वगैरे आम्ही एकमेकाला पाहिलं होतं. दॅट्स पण ग्रेट. सगळ्यांचं इंटेन्शन जुळलं. सगळ्यांची मेहनत करायची तयारी झाली. सगळ्यांची इन्व्हेस्ट करायची तयारी झाली. प्रत्येकाने आपला पार्ट वाटून घेतला आणि ते काम केलं. त्यावेळेस आमचा पहिला कंटेनर झाला. रात्रभर काही लोकं कंटेनरमध्ये जागा मोजत होते, काही लोकं जागा भरताना बघत होते, काही लोकं डॉक्युमेंटेशनसाठी पळत होते, काही लोकं ट्रान्सपोर्टचे अरेंजमेंट करत होते. बरंच जे काय आहे. हे सगळं मी का सांगतोय, की टीमवर्क हे खूपच महत्वाचं आहे आपल्या ह्याच्यामध्ये. कारण तुम्ही अ, एक एक माणूस जर असाल ॲज अ एक्सपोर्टर, तुमच्या बरोबर 15-16 माणसांचं काम असतं. स्टार्टिंग फ्रॉम ट्रान्सपोर्टला फोन लावण्यापासून ते पूर्णपणे तिकडे बायरशी चॅट करण्यामध्ये तो रात्री 12 वाजता तुम्हाला कॉल करेल किंवा पहाटे 4 वाजता कॉल करेल. हे सगळं करायला तुम्ही सगळे बांधून जाता. मग तुमचा जो क्वालिटी टाईम आहे, तर तुम्ही तो जर वाया घालवला आणि वेळेत जर त्याला तुम्ही आन्सर नाही केलं किंवा वेळेत तुम्ही सीएचला फोन नाही केला किंवा वेळेत तुमचं बुकिंग नाही झालं किंवा सप्लायरशी नाही बोलला, तर तुम्हाला हे सगळं कॅचअप बरोबर. करता येतं. तर त्यामुळे बरोबर. जस्ट फॉर म्हणजे स्टार्टअप कुणीही करत असाल त्यांनी मी तर सजेस्ट करेन की टीमवर्कने काम करा, की जेणेकरून तुम्हाला तुमचा वेळ आणि नॉलेज शेअरिंग येस. अमंग युअर आणि टीम दुसरी बेस्ट होईल. गोष्ट जर सांगायची म्हणली सर, तर तुम्ही पेरिशेबल प्रोडक्ट मध्ये काम करताय. सो त्याला टाइम व्हॅल्यू खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ॲज पर समजा व्हेजिटेबल म्हणा, कुठले जरी असेल, तर तुम्ही जर त्याला टाइम व्हॅल्यू नाही दिलं, तर त्याच्यामध्ये काही समजा क्वालिटी प्रॉब्लेम्स येऊ शकतात. सो तुम्हाला कम्प्लिटली टाइम व्हॅल्यू देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नॉन पेरिशेबल मध्ये एक वेळेस करू शकता, परंतु पोर्टचे सुद्धा काही टायमिंग्स असतात. 24 आवर तुम्हाला अगोदर कंटेनर तिथं पोहोचावा लागतो. इव्हन यू आर डुईंग शिपमेंट विथ सी वे और एअर वे, डझंट मॅटर. परंतु एक्झॅक्टली तुम्ही कंटेनर मध्ये काय एक्सपोर्ट करताय, तुम्ही रेफर कंटेनर घेताय का, तुम्ही नॉर्मल कंटेनर घेताय, सीएचए चे डॉक्युमेंट्स क्लिअरन्स असणं. कारण तुम्ही एक्झॅक्टली जर तिथपर्यंत गेलात आणि तुमचे डॉक्युमेंट जर क्लिअर नसतील, सो तुमचा प्रोडक्ट तिथे पडून असणार आहे. सो तुम्हाला त्याचा लॉस बिअर करावा लागेल. त्यामुळे अगोदर सगळ्या गोष्टी क्लिअरली करूनच तुम्ही कंटेनर स्टफिंग करून जी बायरला तुम्ही डेट दिलेली आहे, त्या डेटच्या अनुसार तुम्हाला टायमिंगला खूप व्हॅल्यू देणं गरजेचं आहे. या एवढ्या जे काही संवादावरनं हे लक्षात येते, की तुमच्या कंटेनरमध्ये टायमिंग देणं खूप गरजेचं आहे. इव्हन सीएचला द्या, बायरला द्या किंवा फ्रेट फॉरवर्डर, सगळ्या गोष्टी स्टफिंग, इव्हन फ्रॉम स्टफिंग, राईट. या गोष्टी याच्यामधनं लक्षात येतात. राईट सर. आता दुसरी गोष्ट सर, तुम्ही ज्यावेळेस कम्युनिकेट करता तुमच्या बायरशी, सो इव्हन इट मे बी फ्रॉम दुबई, इट मे बी फ्रॉम जे काही इराण वगैरे, सो त्यांच्याशी कम्युनिकेट कसं करता तुम्ही? नॉर्मली ज्यावेळेस ते लोकं आपल्याला कनेक्ट होतात, ते वेबसाईटच्या आपल्या एन्क्वायरी फॉर्म मधून होतात. त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर मिळतो. तर क्विक कनेक्टसाठी मी जी फॉलो करतो ते सांगतो, की मी तो नंबर सेव्ह करून लगेच त्यांना WhatsAppवर मेसेज करतो. माझं बिझनेस कार्ड पहिलं पाठवतो. माझी वेबसाईटची लिंक पाठवतो आणि ज्यावेळेस ते फ्री असतील त्यावेळेस माझ्याशी बोला किंवा चॅट करा असं त्यांना एक मेसेज बरोबर. सोडून देतो. ते काही लोकं रिप्लाय करतात, काही लोकं करत नाहीत. व्हॉटएव्हर. पण ज्यावेळेस ते रिप्लाय करतात, मग ते रात्री 2 वाजता जरी ते पिंग झालं आपल्याला, तर ते आपण उठून त्यांना हाय केलं पाहिजे, असं मला वाटतं. आणि त्यांना हे सांगू शकता, की आता इकडे रात्रीचे 2 वाजलेले आहेत, तर मी सकाळी तुम्हाला कनेक्ट होतो किंवा तुमचा टाईम द्या, मी तुम्हाला कनेक्ट होतो असं. तर ते हा एक पहिला होतो. नंतर WhatsAppचे जे ऑडिओ मेसेजेस असतात, ते प्रिफर करतात. काही 2-3 दिवसात आपलं चॅट झाल्यानंतर लोकं समोरूनच फोन करतात. त्यांना खूप म्हणजे गरजेचं वाटतं, की आता हे कम्युनिकेशन थ्रू आउट दी पण जे काही तुम्हाला बिझनेस कम्युनिकेशन करायचं आहे, स्टार्टिंग फ्रॉम कोटेशन, परफॉर्मा इनव्हॉइस, तुमचं ॲक्चुअल डॉक्युमेंट्स, स्कॅन डॉक्युमेंट्स हे सगळं मी माझ्या कंपनीच्या मेल आयडीवरून पाठवतो. कंपनीच्या मेल आयडीवर मी मुद्दाम का सांगतोय ते सांगतो, की आपली जी कंपनीची वेबसाईट असते, त्याचं जे डोमेन आयडी असतं, त्याचा जो मेल आयडी असतो, तो कुठेही शेअर नसतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही काही डॉक्युमेंट्स पाठवत असाल, तर तुमच्या Gmail अकाउंटवर पाठवणं आणि कंपनीच्या मेल आयडीवरून पाठवणं यात फरक आहे. सिक्युरिटी पर्पज आपण ते थोडंसं सिक्युअर राहतो, की आपल्या डोमेन सर्व्हरवरून ते आपले डॉक्युमेंट शेअर होतात.
आणि समोरच्यालाही एक कंपनी प्लॅटफॉर्म असतो, समजतं किंवा हे लोक प्रोफेशनली काम करत आहेत, त्यामुळे कंपनीचं मेल आयडीवर हे पाठवत आहे असं. येस. तर सगळ्यांना हे जर शक्य नसेल तर सुरुवातीला ते जीमेलही वापरू शकतात, नो डाऊट. त्याचा काही एवढा इश्यू नाहीये, पण कम्युनिकेशन इज मस्ट. ऑन टाइम कम्युनिकेशनला खूप महत्व द्या तुम्ही. जर कम्युनिकेशन करता आलं नाही तर समोरच्या माणसाची जी गरज असते त्यावेळेस ती निघून जाते असं मी समजतो. आणि नंतर मग आपल्याला त्याने कितीही मागे लागले तर कदाचित तो आपल्याला एंटरटेन करेल की नाही ह्याची काही गॅरंटी. दॅट्स ग्रेट सर. बरोबर. तर एक्झॅक्टली तुम्ही जे काइंडनेस ठेवणं गरजेचं आहे. तुमचे इथे एक बायर आहे. सो डायरेक्टली मी माझ्या सजेशन सांगेल, डायरेक्टली कॉल नका करू प्रेफरन्सनं. सो तुम्ही व्हॉट्सअपवरती त्यांना ऑडिओ मेसेज म्हणा किंवा जे काही सर प्लॅटफॉर्म सांगतात त्या पद्धतीने मेसेज करा. कारण प्रत्येक जण फ्री नसतो. सो ते खूप बिझी असतात. त्याने तुमचा मेसेज बघून, तुमचा काइंडनेस बघून ते तुम्हाला रिप्लाय देऊ शकतात. इव्हन जर हाय क्लायंट्स असतील तर ते रिप्लाय देणार नाहीत. लिव्ह इट. कारण थाउजंड्स मध्ये क्लायंट्स आहेत. इव्हन तुम्हाला एक बायर शोधायचा नाहीये, हजारो मध्ये बायरची तिथं लिस्ट असणार आहे. सो तुम्ही एकेकाला अप्रोच करत जाणं गरजेचं आहे. इनिशियली तुमच्याकडे वेबसाईट असणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये इनिशियली सर मला एक क्वेश्चन विचारायचं की एक्सपोर्ट करण्यासाठी इंग्लिश इज मस्ट ऑर नो? हा, ऍक्च्युली हा प्रश्न बऱ्याचशा मराठी माणसांना असतो. नो डाऊट असायलाही पाहिजे. पण एक्झॅक्टली पहिल्या दिवसापासूनच असलं पाहिजे असंही नाही. तुम्ही आयदर तुमचे चॅट मेसेज पुरता जरी तुम्ही इंग्लिश, आता जे आपले बाहेर असतात ते तरी कुठे इंग्लिशमध्ये प्रोफेशनल असतात. तेही असंच त्यांच्या अरेबिकमध्ये किंवा इंग्लिशमध्ये मोडतोडमध्ये मेसेज आपल्या करतच असतात. त्यांच्याकडे जे नॉर्मली जर गल्फ कंट्रीमध्ये तुम्ही बघितलं तर त्यांच्याकडे इंडियन किंवा पाकिस्तानी लोक कामाला असतात, ऑफिसमध्ये त्यांच्या असतात. त्यांच्याशी आपण कनेक्ट होऊ शकतो. ते कधी कधी ते स्वतःच म्हणतात की माझ्याकडे एक इंडियन आहे त्याच्याशी तू बोल डायरेक्ट, असेही बोलतात. त्यामुळे इंग्लिशचं डोक्यात जास्त घेऊ नका. हिंदीमध्ये पण बिझनेस होऊ शकतो, मराठीत पण होऊ शकतो. पण मराठी पुन्हा एकदा की समजा कोणतरी बाहेरच्या पाकिस्तान मधलाच माणूस तुमच्याशी कोऑर्डिनेट करतोय दुबईमध्ये बसून, त्यावेळेस त्याला मराठी नाही येणार नक्कीच. तर तुम्ही माझं असं म्हणणं आहे की इंग्लिश या निमित्तानं जर शिकायला मिळत असेल तर नक्की शिका. थोडंसं शिकायचंय, काय जास्त नाही शिकायचंय. कसं आहे म्हणजे कसे आहेत, काय रेट आहे, तुमच्या प्रोडक्ट बद्दलचं प्रेझेंटेशन तुम्हाला देता आलं पाहिजे की तुमचं प्रोडक्ट काय आहे, एक्झॅक्टली. बिझनेस तुमच्या बिझनेस कुठल्या पॅकिंग मध्ये टायपिंग्स देता, म्हणजे एवढं राईट. सिम्पल शिकायला पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्हाला इतक्याच गोष्टी जरी आल्या की तुम्ही बायरला समजा तुमचा प्राइसिंग विचारा, त्यानंतर कुठला रिक्वायरमेंट प्रोडक्ट आहे, काय क्वालिटी लागणार आहे, काय पॅकेजिंग लागणार आहे, कंटेनर कधी पाठवायचं, या गोष्टी जरी तुम्हाला आल्या तरी इव्हन आहे. इंग्लिश येते म्हणजे इट्स वेल अँड गुड, परंतु इंग्लिश येत नाहीये म्हणून तुम्ही एक्सपोर्ट करू शकणार नाही असं होणार नाही. एक्झॅक्टली. सो तुम्हाला ऑलरेडी मी तुम्हाला काही टूल्स सांगितलेले आहेत असंही जे आहे इव्हन. की माझ्याकडे काही मित्र आहेत माझ्याकडे मी तुम्हाला आता जस्ट एक विषय निघाला म्हणून काही मित्र आहे की त्यांना ते मला त्यांच्या क्लायंटशी बोलायला मला कनेक्ट करतात आणि मग येस, मी येस. त्यांची एन्क्वायरी किंवा त्यांच्याशी असं कॉन्फरन्स कॉलचं होतं. नो डाऊट असं तुम्हाला एखादा मित्र असतो की तो तुम्हाला मित्र मदत करतो. कारण क्लायंट मिळणं, त्याच्याशी आपण फुलफिलमेंट करणं हे सगळ्यासाठीच एक हे उत्सुकता असते. त्यामुळे एकमेकाला मदत करतो. या फील्डमध्ये तर नक्कीच करतात लोक. बरोबर. तुम्हालाही समजेलच. बरोबर. सर तरी एक्झॅक्टली आपण ज्या वेबिनार मध्ये काही गोष्टी एक्सप्लोर करतो, इव्हन प्युअरली मराठी येत असेल तुम्हाला, सो गो थ्रू गुगल ट्रान्सलेटर किंवा मायक्रोसॉफ्ट ट्रान्सलेटर तुम्ही यूज करा, ज्यामध्ये प्युअरली तुम्ही मराठीमध्ये टाईप करून त्याचा इंग्लिश, जापनीज, फ्रेंच, जर्मनी, इव्हन कुठल्याही लँग्वेज मध्ये कन्वर्ट करून डायरेक्टली तुम्ही व्हॉट्सअप मेसेज म्हणा किंवा मेल करते वेळेस सगळ्या गोष्टी तुम्ही तिथून करू शकता. सो असं नाहीये त्यांचा कुठला तरी मेल आला तुम्हाला, सो चायनीज लँग्वेज मध्ये तुम्हाला मेल आला एका चायनाकडनं, सो तिथं तुम्ही तो एक्झॅक्टली कॉपी करायचा, गुगल ट्रान्सलेटर मध्ये जाऊन पेस्ट करायचा, त्याची एक्झॅक्टली मराठीमध्ये मिनिंग तुम्हाला प्युअरली मराठीमध्ये कळेल. सो तुम्हाला त्यानंतर जे काही टाईप करायचं त्याचं एक एक सेंटेन्स चायनीज मध्ये कन्वर्ट करून परत तुम्ही मेल करू शकता. इव्हन तुम्हाला इनिशियली कुणाची हेल्प घ्यायची नसेल तर तुम्ही ज्या वेळेस काम कराल, सो सगळे लोक तुम्हाला हेल्प करायला नक्कीच तयार होतील. परंतु गरज असते की तुम्ही काम करण्याची, एक्सपोर्ट मध्ये उतरण्याची आणि तुमची तेवढं डेडिकेशन असण्याची. सो बाकी सगळ्या गोष्टी तर हे म्हणजे डायरेक्टली तुम्हाला भेटू शकतात. असं नाही की त्या गोष्टीमुळे तुम्ही कुठेही अडू शकणार. राईट सर. एक्झॅक्टली. सो माझा दुसरा क्वेश्चन जे आहे सर, तुम्हाला ज्यावेळेस बायर म्हणतो की मला समजा केळी किंवा ऑनियन बद्दल बोलूया आपण, की मला एक 1 मेट्रिक टन, सॉरी अबाउट कंटेनर 20 मेट्रिक टनचा कंटेनर असतो. सो वी आर टॉकिंग अबाउट दॅट 20 मेट्रिक टन ऑनियन पाहिजे. सो ते ऑनियनची तुम्ही काय प्राइसिंग एक्झॅक्टली देता त्या दिवशी? समजा जर आता मी तुम्हाला एक्झॅक्टली ऍज अ बायर म्हणतोय की सर गिव्ह मी प्राइसिंग अबाउट 20 मेट्रिक टन ऑनियन, सो तुम्ही कशा पद्धतीने त्यांना प्राइसिंग देता?
बरोबर. ऍक्च्युली आपल्या प्रोडक्ट जो कोणता प्रोडक्ट आहे ना, त्याची मिनिमम क्वांटिटी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे मी जस्ट बॅकग्राऊंड आधी सांगतो, नंतर यांचं उत्तर देतो, की समजा माझ्याकडे ओनियन आहे. ओनियन स्टँडर्ड पॅक साईज काय असते? किती किलोमध्ये जातो? कुठल्या कंट्रीला कुठल्या किलोमध्ये जातो? कुठल्या बॅगमध्ये जातो? किती टनाचा कंटेनर असतो? त्या कंटेनरमध्ये किती बॅग्स बसतात? आणि हे सगळी माहिती तुम्ही त्याला अपफ्रंटली द्यायला लागते बायरला तुम्हाला. जेणेकरून त्याने जर 5 टन मागितला तर तुम्ही त्याला स्पष्टपणे नाही म्हणू शकता. कारण 5 टनाचं असं कुठलंही कंटेनर येत नाही. 5 टनाची मिनिमम रिक्वायरमेंट मी तुम्हाला देऊ शकत नाही. तर हे तुम्हाला सांगितल्यानंतर त्यालाही कळतं, की याच्यातली बरीचशी माहिती या माणसाला आहे. सो दॅट ही इज नॉट अ न्यू गाय. की तुम्हाला काहीही देईल किंवा काहीही करेल. त्याला तुम्हाला पॅकिंगचे ऑप्शन्स द्यायला लागतील. त्याला सांगायला लागेल, की माझ्याकडे 10 किलोचं पॅक आहे, 18 किलोचं पॅक आहे, 22 किलोचं पॅक आहे. तुला कोणतं पाहिजे तेवढं डिव्हाइड बाय टोटल क्वांटिटी डिव्हाइड बाय तेवढे पॅकेट्स तुला मिळतील असं. नंतर ते रेफर कंटेनरचं टेम्परेचर तुम्हाला माहीत असलं पाहिजे. प्रत्येक कम्युनिटीचं वेगळं-वेगळं टेम्परेचर मेंटेन केलं जातं. कांद्याला वेगळं आहे, केळीला वेगळं आहे, ग्रेप्सला वेगळं आहे. जे काही वेगवेगळ्या हे आहेत. हे सगळं तुम्हाला कुठून मिळेल? तर हे तुम्हाला प्रत्येक वेळेस जसा तुम्हाला क्वेशन तुमच्या डोक्यात आला, की लगेच Google करायला लागेल, कोणाला तरी फोन करायला लागेल, कोणाला तरी विचारायला लागेल, कुठेतरी एखाद्या फ्रेट शिपिंगच्या किंवा फ्रेट फॉरवर्डिंगच्या कंपनीच्या वेबसाईट असतात. त्याच्यात जाऊन तुम्हाला शोधावं लागेल, की नक्की हे कंटेनरची साईज काय असते? किती कांदे बसतात? किती हे होतं? किती ते होतं? म्हणजे हे सगळं बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग ते एवढं सगळं माहीत असून पण तो एकदा वेगळाच क्वेशन विचारू शकतो. मध्येच म्हणेल, की मग मला ज्यूट बॅगमध्ये पॅकिंग द्या. तोपर्यंत तुम्हाला हे माहीतच नसतं, की ते ज्यूट बॅगमध्ये पण पॅक होत असतं. तर तुम्हाला याच्यासाठी काय करायला लागेल, की आपल्या बिझनेसमधली जी काही सप्लायर लोकं आहेत ना, त्यांना जाऊन भेटायला लागेल. त्यांचे 2-4 कन्साइनमेंट उभा राहून बघायला लागतील. जेणेकरून त्यातले काही छोटे-मोठे गोष्टी आहेत, ते तुम्हाला तुमच्या कॉन्फिडन्समध्ये घ्यायला लागतील किंवा तुम्हाला दिसल्या पाहिजे, की त्या हां, हे असं पॅकिंग असेल, हे मी बघितलं होतं, हे मला सांगता येईल किंवा जे काय आहे ते पॅकिंगची साईज कशी असते, कांद्याचं साईज कसं कलर कसा बघायचा किंवा कलर कोणता कुठल्या टाइपचा म्हटला जातो. जुना कांदा कसा ओळखायचा, नवीन कांदा कसा ओळखायचा, ज्यूट बॅगमध्येच का पॅक करायचा, समोरचा बायर जो आहे तो ज्यूट बॅगमध्ये का मागत असेल? असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत, की जेणेकरून आपण जास्त माहिती, आजूबाजूची माहिती किंवा तिथल्या कामगारांबरोबर तुम्ही एक दिवस जरी काढला तर तुम्हाला ते थाउजंड्स ऑफ थिंग्स दे विल एक्सप्लेन यू. काय-काय असतं, कसं चालतं, पॅकिंग कसं होतं, त्यात कचरा कसा निघतो किंवा किती पर्सेंटेजमध्ये तुमचं वेस्ट निघतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे फील्डवरती जाऊन बघाव्याच लागतील. त्याला काही ऑप्शन नाहीये. ऑप्शन आहेत, दुसरा एक्सपोर्टर तुमच्यासाठी काम करेल, मग तुम्ही त्याला पे करा. येस, बरोबर. तर सर ज्या पद्धतीने सांगताय, सर मी एक्झॅक्टली तुम्हाला जे क्वेश्चन केला एक्झॅक्टली त्याचा आन्सर करेक्ट आहे. बट तुम्ही या गोष्टी जर तुम्हाला बघायच्या असतील, तर तुम्ही आपल्यासाठी जे व्हेजिटेबल मध्ये काम करणारी जी गव्हर्नमेंट बॉडी आहे, अपेडावरती पण जाऊन सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करू शकता. इव्हन त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल कांदा हा कुठल्या राज्यामध्ये जास्ती पिकतो, त्याचा सीझन काय आहे, त्यानंतर तो पीक पॉइंटला कुठं मिळेल तुम्हाला. इव्हन नाशिक म्हणा वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. सो ती कांदा तुम्ही जर घेताय, सो त्याला कुठली पॅकेजिंग लागेल, त्यानंतर त्यांचं टेम्परेचर काय मेंटेन असेल, त्याची एक्सपोर्ट करण्याची काय प्रोसिजर आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अपेडावरती सुद्धा मिळू शकेल, जे की गव्हर्नमेंट बॉडी आहे. सो असे बऱ्याचशा वेबसाईट सुद्धा सर म्हणताय त्या पद्धतीने तुम्ही एक्सप्लोर करू शकता. सो कुठेही तुम्हाला इश्यू येणार नाही. परंतु सर ऍव्हरेज प्राइस तुम्ही कसं देता? इव्हन एक्स फॅक्टरी कॉस्ट देता त्यांना का एक्झॅक्टली सगळ्या गोष्टी मॅनेज करून देता? इव्हन लगेच जर समजा मी तुम्हाला मागितलं की मला एक्स फॅक्टरी कॉस्ट द्या, सर तर तुम्ही एक्झॅक्टली कसं देता इमिडिएटली? हां, आता हे जे व्हेजिटेबल किंवा फ्रुट्सचं मार्केट आहे ते काही स्टेबल नसतं. जसं की साखरेचा भाव महिनाभर तरी स्टेबल असतो. तसं व्हेजिटेबलमध्ये रोज वर-खाली होत असतं. तुमच्या प्रॉडक्टमध्ये तुम्ही ज्या मार्केटमध्ये आहात किंवा ज्या प्रॉडक्टमध्ये आहात, त्याचे डेली रेट्स तुम्हाला माहीत असले पाहिजे. तो एक रेट चेंज केल्यानंतर बाकीचं सगळं कसं चेंज होईल हे तुम्हाला कॅल्क्युलेशन तुमच्याकडे नेहमी तयार असतं. तुम्ही डायरीत ठेवा किंवा एक्सेल शीटमध्ये ठेवा किंवा मोबाईलमध्ये ठेवा. समजा जर आज कांदा परचेस करताना ₹30 किलो आहे. तर दुबईत किती सगळे मधले जे फॅक्टर्स आहेत, फक्त एक ₹30 32 केलं की सगळं चेंज झालं पाहिजे. असं कॅल्क्युलेशन तुमच्याकडे असलं पाहिजे. प्लस ह्याच्यातले जे चेंजिंग फॅक्टर्स आहेत, म्हणजे व्हेरिएबल फॅक्टर्स आहेत, काय-काय चेंज होऊ शकतं, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. लेबर हार्डली चेंज होते. जास्त चेंज होत नाही. महिना 2 महिन्यात होत नाही. वर्षानं त्यांचे रेट्स रिवाईज होतात. ट्रान्सपोर्टर सेमच आहे. डिझेल वाढत चाललं की एक 6 महिन्यानंतर ते थोडंसं वाढवतं असं. येस. नंतर सीए ची कॉस्टिंग आहे, फ्रेट फॉरवर्डिंग आणि प्लस शिपिंग कॉस्ट.
शिपिंग कॉस्ट ही व्हेरिएबल असू शकते, डिपेंड ऑन द हाऊ मेनी कंटेनर्स अवेलेबल आहेत इकडे तिकडे कुठल्या पोर्टवरती कंटेनर पडलेले आहेत. तर तुमच्या सीएच्या बरोबर तुम्हाला कंटिन्युअस वीकली बेसिसवर जरी ऑर्डर नसेल तरी विचारायचं, दुबईचा रेट काय आहे, दुबईचा रेट काय आहे, दुबईचा रेट. असं अचानक रात्री जरी तुम्हाला मेल आला किंवा मेसेज आला की मला आत्ताच कांद्याचं कोटेशन पाहिजे, तर तुम्ही आजचा जो काही रेट होता अवेलेबल किंवा जो तुम्ही सकाळी ऐकला होता त्याच्यामध्ये ₹2 जास्त टाकून तुम्ही त्याला देऊ शकता. एवढी नक्कीच. तयारी आपली म्हणजे आपण लाईव्ह असलं पाहिजे आपल्या प्रोडक्टच्या मार्केटमध्ये. सर जसं सांगताय तसं एक्झॅक्टली तुम्ही एक्सेल शीट मध्ये काही तुमचे जे काही फॉर्म्युलेज असतात, प्रॉफिट अँड लॉस इट मीन्स म्हणा किंवा मल्टिप्लिकेशन प्लस ऍडिशन होणं, हे डायरेक्टली एक्सेल शीट मध्ये तुम्ही तयार करून एक्झॅक्टली एंटर दाबल्याबरोबर समजा ₹2 वाढ झाली, पहिले तुम्ही ₹30 पर केजी घेत होता ना, त्यानंतर ₹32 ने जाते. सो त्या ठिकाणी तुम्ही 32 दाबल्याबरोबर जे काही पुढल्या प्रोसेस असणार आहेत ते कम्प्लिटली इन्क्रीमेंट होऊन तुमचं प्रॉफिट एंडिंगला आलं पाहिजे पर केजीच्या मागं. यामध्ये बऱ्याचशा गोष्टी व्हॅलिड असतात, व्हेरिएबल असतात. सो फ्रेट कंटिन्युअसली चेंज होत असतो. सो शिपमेंट कंटेनर इट डिपेंड्स ऑन पोर्ट रजिस्ट्रेशन वगैरे तुम्हाला वन टाइम लागेल, पण ज्या गोष्टी व्हेरिएबल असतात परंतु नेगोशिएबल असतात, खूप निग्लिजिबल व्हेरिंग असतात, त्यामुळे इतका काही डिफरन्स पडणार नाही. परंतु तुम्ही इमिडिएटली बायरला प्राइसिंग देऊ शकाल. सो बायरला जर ती डील आवडली, नेगोशिएट झालं, सो बायर डायरेक्टली कंटेनरची तुम्हाला जे काय असणार आहे डायरेक्टली बिलिंग करून देईल, म्हणजे इनवॉइस तुम्हाला पाठवण्यासाठी सांगेल, तुम्हाला एक डेट देईल, त्या पद्धतीने तुम्हाला वर्किंग करावं लागेल. थँक्यू सर, थँक्स अ लॉट. त्यानंतर सर तुम्ही कुठली पेमेंट टर्म जास्ती करून प्रेफर करताय? इट मीन्स एलसी मध्ये काम करताय, ऍडव्हान्स मध्ये काम करताय, और अजून कुठली इन केस असेल तर? हा, याच्यामध्ये लिमिटेशन्स आहेत. ज्या फील्डमध्ये मी काम करतोय त्याच्या ऍक्च्युअली पेरिशेबल आणि नॉन पेरिशेबल असे 2 आयटम आहेत. नॉन पेरिशेबल साठी एलसी वगैरे ऑफर केली जाते. जसं राईस आहे किंवा आटा आहे किंवा बाजरी, मका ह्या सगळ्या गोष्टी आहेत. इमिडिएट खराब होत नाही. पण जी एलसीची प्रोसेस आहे ती लेंदी असल्यामुळे फ्रेश फ्रुट्स किंवा फ्रेश व्हेजिटेबल मध्ये हे ऍटलीस्ट फॉर गल्फ कंट्रीज वगैरे नाही होत आहे. कारण बँकेचे डॉक्युमेंट येण्यापर्यंत ते कार्गो हलवता येत नाही किंवा आउट होत नाही, इकडे मार्केटमध्ये येऊ शकत नाही. तर ते नॉर्मली ह्या केसमध्ये आम्ही ऍडव्हान्स पेमेंट, नंतर बीएल ची स्कॅन कॉपी देऊन काही पेमेंट, आणि जर 2-3 ट्रान्झॅक्शन झाली त्या ह्याच्या बरोबर आपल्या बायर बरोबर, तर थोडासा ऑन अरायवल पण 20%, 10% अशी अमाऊंट ठेवू शकतो. दॅट डिपेंड्स ऑन हाऊ त्यांनी आधीचे आपले कन्साइनमेंट केलेले आहेत कम्प्लीट, किंवा काय बॅलन्स पेमेंट आहेत का वगैरे, असं ते कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावी लागते. जर येस. तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर ती कॅल्क्युलेटेड रिस्क मध्ये तुमच्याकडे जे काही ऑप्शन्स आहेत की तुम्ही कसं सेक्युअर व्हायचं पेमेंटच्या टर्मसाठी, किंवा त्या लोकांशी बोलायचं कसं, किंवा त्याचे डॉक्युमेंट्स तुमच्या हातात काय काय असले पाहिजे सुरुवातीला. कारण आता हे याच्यामध्ये फ्रॉड्स खूप आहेत हे आपण ऐकतो, पण फ्रॉड्स मध्ये पण काही लोक बिझनेस करत आहेत हे आपण ऐकलं पाहिजे, आणि त्यातूनच आपल्याला बिझनेस करायचा आहे. जरी फ्रॉड्स असतील तर ते आपण कसं सेक्युअरली काम करायचं आहे हे शिकायचं आहे. आणि याची म्हणजे याचा फ्रॉड्स बद्दलचा अनुभव मलाही आलेला आहे. असं नाही की मी काही त्यातून काही वेगळा नाही. पण पेमेंट टर्म्सवर सुरुवातीपासून जर आपलं प्रोडक्ट जर एक एक नंबर असेल, किंवा आपण त्याला द्यायला त्या किमतीत आणि त्या वेळेत जर एबल असू, तर आपण आपला हातचा राखून काम केलेलं बरं. त्याला सांगू शकता की ऍडव्हान्स असेल तर त्याची रिस्क वाढते मटेरियल घ्यायची. स्कॅन डॉक्युमेंट्स किंवा कॉपी, आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्या जोपर्यंत हातात आहेत तोपर्यंत पेमेंट घेणं गरजेचं आहे. एलसी इज अ बेस्ट ऑप्शन अगेन, पण एलसी ज्या प्रोडक्ट मध्ये मिळते ती मागून घ्या. दुसरा एलसीचा ड्रॉबॅक म्हणा किंवा एवढा खास बेनिफिट नाही असं ते मी सांगू शकतो की जर समजा त्यांनी एलसी दिली तुम्हाला, तर तेवढे पैसे तुम्हाला स्वतःला आधी गुंतवावे लागतात. समजा 30-40 लाखाचं काम आलेलं आहे किंवा 50 लाखाचं काम आलं, तर ते तुम्हाला 50 लाख 1 महिना किंवा 2 महिन्याची जेवढं काय तो एलसीचा पिरियड असेल, किंवा तुम्ही इथून समजा अमेरिकेत काहीतरी पाठवताय, त्याचा ट्रॅव्हल टाइम, ट्रान्झिट टाइम 30 दिवस, 35 दिवस किंवा 40 दिवस असेल, तर त्या 40 दिवसासाठी तुमचे काय 10, 20, 30 लाख रुपये जर अडकलेले असतील, तर तेवढी जर तयारी असेल आणि तेवढ्या म्हणजे त्याच्या व्याजासहित पैसे येण्याची जर त्याची खात्री असेल, तर डेफिनेटली या केसमध्ये आपण एलसी मध्ये जायलाच पाहिजे. बरोबर, नो डाऊट. बरोबर. राईट सर, एक्झॅक्टली. आता जास्ती करून काय करता येईल, पेरिशेबल प्रोडक्टला जास्त करून एलसी यूज नाही होणार, कारण जे डॉक्युमेंट्स रिसिव्ह व्हायला वेळ लागतो. सो कार्गो म्हणा, जर तुम्ही बाय इयर करताय तर तुम्हाला 1.5 टनापर्यंत शिपमेंट डायरेक्टली करता येतो, परंतु त्याच्यासाठी सुद्धा एलसी साठी काही गुड्स आणि बॅड थिंग्स असतात. सो ते तुम्हाला कुठलं घ्यायचंय? नॉन पेरिशेबल मध्ये तुम्ही काम करू शकता, ती कुठली गोष्ट खराब होणार नाही. परंतु दुसरी गोष्ट सर सांगायची झाली,
साठी, तर ऍडव्हान्स मध्ये जास्ती करून काम करायला शिका. आणि जर तुम्हाला बायर फ्रॉड वाटत असेल, सो गो थ्रू ईसीजीसी. तुम्ही जर ईसीजीसी ला जर बायर व्हेरिफिकेशन साठी दिलात, तर त्या गोष्टी सुद्धा ईसीजीसी तुम्हाला काही वेळामध्ये क्लिअरली करतं की बायर फ्रॉड आहे का जेन्युन आहे. जर इन केस तो बायर जर नवीन असेल एक्सपोर्ट फील्डमध्ये, तरी सुद्धा इव्हन ईसीजीसी तुम्हाला 15,000 रुपयेपर्यंत चार्जेस करेल. परंतु एक्झॅक्टली त्या बायरच्या त्या देशामध्ये पोलीस व्हेरिफिकेशन म्हणा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करूनच तुम्हाला डायरेक्टली रिप्लाय देईल. इव्हन तुम्ही जर समजा कंटेनरसाठी ईसीजीसी इन्शुरन्स काढला आणि डायरेक्टली समजा बाहेर जर फ्रॉड निघाला, इव्हन ईसीजीसी सांगितल्यानंतर सुद्धा, सो त्या केसमध्ये तुम्हाला ईसीजीसी जे आहे 95 to 98% पर्यंत अमाऊंट रिफंड करून देते. सो ऍक्च्युअल मध्ये असं होणार नाही की ईसीजीसी ने सांगितलेला कुठलाही बायर फ्रॉड निघेल, परंतु ऍज पर तुमची रिस्क जी आहे ते नॉमिनल होऊ शकते. सो बायर व्हेरिफिकेशन करणं ईसीजीसी कडनं गरजेचं आहे. राईट सर. सर आतापर्यंत तुम्ही एक्झॅक्टली किती कंटेनर एक्सपोर्ट केला आहात? आतापर्यंत माझे आणि माझ्या ग्रुपचे मी प्राऊडली ग्रुपचे का सांगतो, कारण आम्ही ज्या ग्रुपमध्ये दोघं 5-6 जण आम्ही जे एकत्र काम करतो, त्याच्यामध्ये आम्ही माझा कंटेनर असं कधीच म्हणत नाही. एका येस ग्रुपचा बरोबर. कंटेनर म्हणजे कदाचित ते कुणाच्या लायसन्सवर गेलं किंवा कोण एक्सपोर्टर होता हे महत्वाचं नाही. पण आपल्याला त्यातून प्रत्येक कंटेनर मधून नवीन नवीन जे काही शिकायला मिळालं, असे आमचे आतापर्यंत 25 कंटेनर झाले. लास्ट कंटेनर मागच्या मंगळवारी गुजरातच्या मुंद्रा पोर्ट वरून बाजरीचा कंटेनर आमचा दुबईकडे आज पोहोचलाय. उद्या दॅट्स त्याचं ग्रेट सर. तिकडे देऊ मिळेल आणि तो ओपन होईल असा. ते आमची तिसरी कमोडिटी होती बाजरी. त्याच्या आधी आम्ही केळी आणि याच्यातच जास्त ऑनियन मध्येच जास्त काम केलंय. आता हे फक्त झालं एक्सपोर्टचं. आम्ही इम्पोर्टही काही गोष्टी केलेल्या आहेत आणि चालू आहे त्याच्यावर बोलणं. आम्ही ऍपल तुर्कीमधून इम्पोर्ट केलेले आहेत आणि 5 कंटेनर आम्ही मुंबई आणि चेन्नईच्या मार्केटमध्ये विकू शकलो. विदाउट एनी एक्सपिरियन्स, म्हणजे इम्पोर्टचा आणि डिस्ट्रीब्युशनचा एक्सपिरियन्स नसताना आम्ही ते करू शकलो. त्याचाही आम्हाला एक्सपिरियन्स मिळाला. आणि आता आम्ही किवी हे फ्रूट इराणवरून 2 कंटेनर मागवत आहोत. ऑलरेडी स्टफिंग झालेलं आहे कंटेनर. आता आज किंवा मला वाटतं काल किंवा आज सकाळी वगैरे सेलिंग झाले असेल वेसल तिकडून. आपल्याकडे 1-8 दिवसात ते वाशिम मार्केटला किवी अवेलेबल असेल. मी सगळ्यांना सांगेन की ज्यांना कोणाला इंटरनली डिस्ट्रीब्युशन किंवा त्यांच्या सिटीमध्ये काय डिस्ट्रीब्यूट करायची इच्छा असेल, तर आम्ही इथून पाठवायची अरेंजमेंट करू. तुमच्या ट्रान्सपोर्टला वगैरे टाकून वगैरे असं. जिथे कुठले कोण कोण आहे मला नाही, डेफिनेटली सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा माझा नंबरही त्यांच्याकडे आहेच. ते मला सांगतील की जर किवीमध्ये मार्केट बघितलं तर एक्झॅक्टली प्रत्येक 4 फळं 100 रुपयाला वगैरे मिळतात. तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा चांगल्यापैकी रिटेलचं पण मार्जिन आहे. तर हे तुम्ही जर समजा इम्पोर्ट एक्सपोर्ट करतच आहात, तर थोडासा मार्केटिंगचा एक्सपेन्स लोकल लेवललाही वाढवा, की जेणेकरून तुम्ही एक वस्तू विकू शकता की नाही. ऍटलीस्ट आपल्या गल्लीच्या बाहेर किंवा आपल्या गावाच्या बाहेर, तर आपण देशाच्या बाहेर विकू शकू, असं थोडंसं आपल्याला कॉन्फिडन्स येऊ शकतो. तर तसाही प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे, की आपण काहीतरी विकायला पाहिजे. म्हणजे एक मार्केटिंग आलं, नंतर सेल्स आलं, नंतर मॅन्युफॅक्चरिंग आलं किंवा सप्लाय आलं, ट्रान्सपोर्ट आलं. सगळ्या गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी हे सगळं करत करत तुमचा कॉन्फिडन्स नक्कीच बिल्ड होईल. बरोबर, बरोबर. एक्झॅक्टली सर. ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय, की जसं तुम्हाला कुठलाही कंटेनर इम्पोर्ट करताय, एक्सपोर्ट करताय. रिसेंटली तुम्ही परवाची गोष्ट सांगताय, की डायरेक्टली दुबईला तुम्ही एक्सपोर्ट केलं आहे, बाजरीची तुमची कम्युनिटी आहे. तर इव्हन तुम्ही बघा एक्झॅक्टली सर, ज्या कम्युनिटी वाढवत जात आहेत. इनिशियली त्यांनी खूप दिवस केळी आणि ऑनियनमध्ये काम केलं, परंतु त्यांना आता वाटायला लागलं, की येस वी कॅन गो हेड. अजून आपण दुसरी कम्युनिटी ऍड करू शकतो. सो त्याच्यामध्ये एक कम्युनिटी ऍड करून आता पुढे ते वर्किंग करताय. थँक्स अ लॉट सर. त्याच्यामध्ये सर तुम्हाला काय वाटतं एक्झॅक्टली, जे आता एक्सपोर्टर्स आपल्यासोबत आता याच्यात जोडलेले एक आहेत? एक मिनिट सांगतो. कमोडिटी जी चेंज करतो आपण, कमोडिटी जी चेंज केली, ते आमचा इंटरेस्ट नव्हता. आमच्या बायरचा इंटरेस्ट होता की तुम्ही आम्हाला बाजरी पण घेऊन द्या. तुम्ही येस आम्हाला येस. इतके दिवस केळी किंवा कांदे देत आहात. बरोबर. तुम्ही आम्हाला भरोश्याचे वाटत आहात. तर आम्हाला तुम्ही ती, बाजरी, मका किंवा आणखी काही सप्लाय करून देऊ शकता का? तर आम्ही हो बरोबर. म्हटलं आणि आम्ही त्याच्यावर काम केलं. आम्हाला वाटलं की हेही करू शकतो. आम्ही शोधलं की महाराष्ट्रात कुठे बाजरी मिळते किंवा भारतात कुठे बाजरी मिळते. ते कसं पॅकिंग होतं, त्याच्या बॅगा कुठे प्रिंट होतात. त्याच्या बॅगा प्रिंट करून घेतल्या. त्या बॅगा घेऊन आमचा स्वतःचा एक पार्टनर तिकडे गेला. तिथे स्वतः उभं राहून पॅकिंग करून घेतलं. ट्रकमध्ये भरलं आणि नंतर ते मुंद्रा पोर्टचं फर्स्ट टाइम रजिस्ट्रेशन पण आमचं ह्याच वेळेस झालं, की जेणेकरून येस आम्ही मुंद्रा दॅट्स पोर्ट ग्रेट. दुसऱ्या आउट ऑफ येस. स्टेट आपल्या पोर्टचं पण तिथून पण आपण एक्सपोर्ट करू शकतो. मग तिकडची काय हेल्प लागते, तिकडच्या सीएची तिथली सीएफएसची टीम,
डेव्हलप झाली, की असं म्हणजे एकदा सुरू झालं की तुम्ही त्याला थांबवायचा प्रयत्न जरी केला तरी थांबणार नाहीये असं येस. सगळं जाळं तयार होईल. नक्कीच जर तुम्ही हार्ड आणि वेळ दिला तर. एक्झॅक्टली सर, सॉरी एक्झॅक्टली. तुम्हाला थांबवलं मी मध्येच. नाही, राईट. सॉरी टू इंटरप्ट. काही प्रॉब्लेम नाही. असं तुमचा आन्सर येणं गरजेचं असतं. तर इनिशियली सर जशा पद्धतीने म्हणतात, की तुम्ही ज्या पद्धतीनं बाहेरची रिक्वायरमेंट, आता तुम्हाला एक कंपनीबद्दल नाव सांगितलं, A to Z एक्सपोर्टर आहे त्या कंपनीचं नाव. सो तो मध्ये काम करतोय, स्टीलमध्ये काम करतोय, कधी-कधी राईसचा सुद्धा कंटेनर जातो, कधी फ्रूटचा सुद्धा जातोय. तर तुम्ही विचार करू शकता, एक्सपोर्टमध्ये कुठलीही लिमिट नाहीये. फक्त तुम्ही जर ज्यावेळेस मर्चंट म्हणून काम करताय, सो तुम्हाला कुठल्याही प्रोडक्टमध्ये काम करता येईल. सो आता जर कोरोनाचं पॅकेडेमिक बघितलं, तर काही लोक राईस एक्सपोर्ट करणारे सुद्धा सॅनिटायझर, मास्क मध्ये एक्सपोर्टर करतायत. तर या पद्धतीने तुम्ही मर्चंट ॲजचं वर्किंग करू शकता. परंतु मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काय इश्यू होऊ शकतो, की तुमचा एक प्रोडक्ट असतो आणि तुमचं ते खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये प्रोडक्शन केल्यामुळे तुम्हाला ते विकणं कंपल्शन असतं. सो तुम्ही त्या प्रोडक्ट सोडून अदर कुठल्या प्रोडक्टकडे बघण्याची तुमची कॅपॅसिटी म्हणा, किंवा इट मीन्स तुम्ही बघू शकत नाहीये. तुमच्या ज्या काही प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्येच तुम्हाला जास्ती करून डील करावं लागेल. इव्हन आता आपल्यासोबत काही मॅन्युफॅक्चरर सुद्धा जुडलेले असतील, पण स्मॉल स्केल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट असेल, सो तुमचा जर त्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट मध्ये चांगला दम असेल, सो तुम्ही ती एन नंबर ऑफ बल्क कंटेनर्स तुम्ही त्यामध्ये एक्सपोर्ट करू शकता. बट इनिशियली जे लोक स्टार्टिंग करतायत, सो स्टार्ट फ्रॉम मर्चंट, त्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रोडक्ट कधीही एक्सपोर्ट करता येईल आणि बाहेरच्या रिक्वायरमेंट अनुसार तुम्हाला ज्या काही प्राइसिंग म्हणा, कंटेनर म्हणा, एक्सपोर्ट करता येईल. थँक्स अ लॉट सर. त्यानंतर मला दुसरी गोष्ट विचारायची सर, आता आपल्यासोबत काही फ्रेट फॉरवर्डर म्हणा, सीएचचे एक्सपोर्टर सुद्धा जोडलेले आहेत ऑलरेडी. परंतु त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत, की स्मॉल स्केल जे लोक आहेत, मराठी लोक जे की आता सुरुवात करतायत, सो त्यांच्यासाठी एक क्वेश्चन विचारायचं आहे मला, की आता सुरुवात करण्यासाठी एक छोटासा कंटेनर त्यांना एक्सपोर्ट करायचा, इव्हन तो बाय एअर असेल किंवा बाय सी असेल, सो त्यांना किती इन्व्हेस्टमेंट मिनिमम लागेल? ऍक्च्युली इन्व्हेस्टमेंट ही कम्प्लिटली डिपेंड असते तुमचा प्रोडक्ट बरोबर. काय आहे. फॉर एक्झाम्पल तुमचं समजा राईस हा एक प्रोडक्ट आहे, तर राईस हा प्रोडक्ट एलसीएल पण जाऊ शकतो, एफसीएल पण जाऊ शकतो. बरोबर. पण फॉर एक्झाम्पल जर तुम्ही केळी किंवा कांदा म्हटलं तर ते एफसीएल शिवाय त्याला पर्याय नाही. मग ती एफसीएल ची क्वांटिटी किती आणि त्याचं इन्व्हेस्टमेंट किती क्लिअर आहे. म्हणजे पर केजी जर तुम्ही बघितलं 29 टन्स किती होईल, हे सिंपल गणित आहे, की 9 लाखाचा आजच्या घडीला 9 लाखाचा कांदाच घ्यायला लागतो. बरोबर. मग नंतर त्याच्यानंतर पुढे जे फ्रेट फॉरवर्डिंग आहे आणि सीए ची कॉस्ट आहे, क्लिअरन्स आहे आणि शिपिंग लाईन आहे, शिपिंग कॉस्ट आहे. ही कॉस्ट साधारणतः त्या मिनिमम क्वांटिटीच्या तुमच्या एक्सपोर्टचे प्रोडक्ट जे काय आहे त्याच्या वरती लागते. आता बरोबर. राईसचं उदाहरण घेतलं तर तुम्ही राईस 2 टन पाठवायचं कोणतं ठरवलं. समजा कुठल्या तरी एका कंट्रीमध्ये तुम्हाला राईस 2 टनच पाठवायचं. तर ते एलसीएल मध्ये जाऊ शकतं. तुमचं पॅकिंग किंवा तुमचे मसाले आहेत. मसाले 100 किलो पण जाऊ शकतात. तर तेवढीच इन्व्हेस्टमेंट लागेल. 2 टन राईस पाठवायचं तेवढीच इन्व्हेस्टमेंट लागेल. तर तुमच्या प्रॉडक्ट बद्दल हे तुम्हाला माहित असलं पाहिजे, की माझा प्रॉडक्ट 1 किलो जाऊ शकतो, की 100 किलो जाऊ शकतो, की टनामध्ये जाऊ शकतो. तेवढी बरोबर. इन्व्हेस्टमेंट तुम्हाला लागेल. आता बरोबर. इन्व्हेस्टमेंट जे म्हणतोय आपण ॲज अ मर्चंट एक्सपोर्टर ही इन्व्हेस्टमेंट डिव्हाईड करू शकता तुम्ही. जसं की त्यांच्याकडून तुम्ही 50% इन्व्हेस्टमेंट घेऊ शकता. पुढे तुम्ही तुमच्या सप्लायरला किंवा मॅन्युफॅक्चररला ते पैसे सगळे देऊ शकता आणि नंतरचे पैसे तुमचे लावू शकता. म्हणजे जोपर्यंत ते सप्लायरचे सॉरी इम्पोर्टरचे पैसे येत नाहीत बाहेरचे, तोपर्यंत तुम्ही तुमचे पैसे इकडे सप्लायरला देऊ शकता किंवा त्याला थांबायलाही सांगू शकता. असं म्हणजे तुमचं ते निगोशिएशन स्किल कसं आहे सप्लायर बरोबर किंवा तुमच्या ऑर्डर्स कशा आहेत, त्याला समोरच्याला जर बिझनेस दिसत असेल, की हा माझा 2 टन आज घेतोय, पण उद्या 20 टन घेणारा वाटतोय मला, तर तो कदाचित तुम्हाला उधारी पण देऊ शकतो काही दिवस. मी क्रेडिट म्हटलं नाही, कारण आपल्याला उधारी आणि क्रेडिटमध्ये थोडंसं एवढा फील येत नाहीये. त्यामुळे उधार माल देऊ शकतो आपल्याला काही काही वेळासाठी. तर तो आपण समोरच्याला क्रेडिट देताना विचार करू शकतो, की आपण ते पैसे येणाऱ्याची खात्री असेल तर देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमचा जो प्रश्न आहे स्ट्रेट फॉरवर्ड असंही असू शकतं, की तुम्ही एखाद्याचे कन्साइनमेंटची कॉस्ट इन्व्हेस्टमेंट 50,000 ही असू शकते आणि जास्तीत जास्त एक फुल कंटेनर द्यायचं असेल तर व्हेजिटेबल आणि फ्रुट्समध्ये 20 लाखापर्यंत पण कंटेनर आहे. तो म्हणजे रिसेंटली आम्ही ह्याचं काम केलं होतं पोमोग्रॅनेट्स, डाळिंबाचं काम केलं होतं. म्हणजे वर्कआउट केलं होतं. पण ते होऊ शकलं नाही कारण त्याची व्हॅल्यू आणि हे खूप जास्त होतं. 25 लाखापर्यंत तो कंटेनर जात होता. त्यामुळे आम्ही तो बायरला सांगितलं, की एवढी कॉस्ट होईल तर तुम्ही पार्शियल किंवा मिक्स कंटेनरमध्ये वगैरे जावा. त्यानंतर त्यांनी तो विचार चेंज केला. म्हणजे असं समोरच्याला पण तेवढी खपवायची किंवा याची रिक्वायरमेंट असली पाहिजे, की जेणेकरून तुमची त्याच्यावर ठरेल.
तर जसं सांगितलं की 50,000 पासून 5 लाख 10 लाखापर्यंत आरामात तुम्ही एक्सपोर्ट सुरू करू शकता. जर येस, समोरच्याने तेवढे पैसे दिले तर तुमच्याकडे तुम्हाला काहीच पैसे लागणार नाही. सिंपल. येस. बरोबर. तशा पद्धतीने सर म्हणतात. तुम्ही इव्हन राईसच म्हणत नाहीये. नॉन पेरिशेबल प्रॉडक्ट मध्ये समजा बायर जर तुम्हाला मिळाला इनिशियली तुमच्यासारखा स्मॉल स्केल मधला बायर असेल, तो तुम्हाला कमी क्वांटिटीमध्ये सुद्धा तो मागू शकेल. इव्हन 500 केजी जॅगरी म्हणा किंवा 1000 1 टनामध्ये जॅगरी. सो ते तुम्ही एक्झॅक्टली त्यांना प्रोव्हाइड करू शकाल आणि इट मीन्स तुमचा 2-3 लाख 4 लाख रुपये जे काही इन्व्हेस्टमेंट असणारे असू शकेल. परंतु त्याच्यामध्ये अजून काही टर्म्स असतात. इन केस कोलॅटरल सिक्युरिटी म्हणा या बँक थ्रू तुम्हाला लोन घेता येतं. त्यामध्ये 4% अराउंड तुम्हाला ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला इंटरेस्ट पे करावं लागतं तितक्या डे साठी. ह्या अदर थिंग्स आहेत डॉक्युमेंटेशन मधल्या की तुम्ही बँक लोन वगैरे घेऊन एक्सपोर्ट करू शकता. पण बेसिकली इनिशियली स्टार्ट करा तुम्ही आणि बायर शोधा कमी क्वांटिटीचा. त्यानंतर भेटल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की येस आय कॅन डू अ बिग कंटेनर एक्सपोर्ट, त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली जे काय असणार तुमची अमाऊंट इन्व्हेस्ट करा आणि तिथं वर्किंग करा. त्यामधनं गोष्टी शिका, परत दुसऱ्या कंटेनर मध्ये इम्प्लिमेंट करा, दुसऱ्यापासून शिका, थर्ड कंटेनर मध्ये इम्प्लिमेंट करा. त्यामुळे तुमची अॅक्युरेसी सुद्धा वाढत जाईल आणि तुमचा कॉन्फिडन्स लेवल सुद्धा वाढत जाईल. थँक्स अ लॉट सर. याच्यामध्ये अजून एक मला क्वेश्चन विचारायचं सर. ऍज पर तुम्ही पेरिशेबल प्रोडक्ट इट मीन्स व्हेजिटेबल मध्ये काम करताय, सो तुमचं फार्मर सोबत कोलॅबरेशन असतं का एक्झॅक्टली फील्ड वरती जाऊन घेता का मर्चंट कडनं घेता, अशा कुठल्या गोष्टी तुम्ही करता प्रोडक्ट साठी? हां, नक्कीच आम्ही पहिल्यांदा जे काही कंटेनर केले, म्हणजे पहिले काही अनुभव, त्याच्यामध्ये आम्ही जे आपले आडतदार असतात किंवा जे वेंडर्स असतात, त्यांच्याकडून आम्ही काम करून घेतलं. कारण आपल्याला त्यातला अनुभव नसतो. अनुभव याचा अर्थ असा की आपल्याला कनेक्ट नसतो शेतकऱ्यांशी. कारण ही जी शेतकऱ्याची क्वांटिटी आपली 5-10 टनाची एक गोष्ट असते, वेगळी असते आणि आपण ज्यावेळेस 40-40, 50-50 टन माल गोळा करत असतो, त्यावेळेस नक्कीच 1-2 शेतकऱ्याकडून नाही तर 10-20 शेतकऱ्यांकडून तो माल गोळा करावा लागतो किंवा तो कोणीतरी स्टोअर करून ठेवलेला असतो, तिथून आपल्याला उचलायला लागतो. तर असे म्हणजे सुरुवातीला जे काम केलं, ते नक्कीच सप्लायरकडून केलं. त्याचं मार्जिनही त्यांनी घेतलं. नो डाउट त्यांचं काम ते आणि त्यांचं प्रॉफिट त्यांना मिळणं गरजेचंच होतं. नंतर आम्ही त्यांच्याकडून ते कसे काम करतात आणि आपलं प्रॉफिट कसं वाढेल यासाठी पुढे जाऊन शेतकऱ्यांशी डायरेक्ट डील करायला सुरुवात केली. शेतकऱ्यांना मार्केटमध्ये जाऊन त्यांचा कांदा विकत घ्यायला सुरुवात केली. आम्ही आमचं स्वतःचं पॅक हाऊस बनवलं नाशिक, सिन्नरमध्ये. आपले तिथे सिन्नर गावचेच आपले पार्टनर आहेत. गणेश म्हणून. त्यांच्या ह्याच्यामध्ये पॅक हाऊसमध्ये आपण तिथे डायरेक्ट शेतकऱ्यांकडून कांदा विकत घ्यायला लागलो. स्वतःचं लेबर तिथं आपण चालू केलं आणि बघितलं की हे आपल्याला थोडंसं मार्जिन वाढतं आहे. तर आपल्याला थोडा वेळ जास्त घालवायला लागतोय आणि चांगला कांदा पण मिळतोय आणि आपल्याला पाहिजे तसं त्याचं सॉर्टिंग करता येतं. हे समजल्यानंतर आम्ही मग पुढचे जे काही 2-4 कंटेनर आमचे झाले रिसेंट, ते आम्ही स्वतःच करतो. दॅट्स ग्रेट सर. एक्झॅक्टली सर, आणि ऑनियन मध्ये डील शेतकऱ्यांचं करताय. जर बरोबर. कनेक्ट वाढवायचं असेल तर त्यांना बोलायला लागेल. येस, हां, दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट. सो ऑनियन मध्ये काम करतायत तर ऑनियन मध्ये ऍज पर कंट्री डिपेंड असतं की तुम्हाला किती चा ऑनियन त्या कंट्रीला रिक्वायरमेंट आहे. इव्हन कंट्री म्हणल्यापेक्षा त्या बायरची रिक्वायरमेंट कळून घेणं गरजेचं असतं. त्यानंतर पॅकेजिंग वगैरे नेक्स्ट गोष्ट आली. सो तुम्हाला त्या प्रकारचं ऑनियन तुम्ही त्याला अवेलेबल करून देऊ शकता का, ते ऑनियन कुठं मिळेल तुम्हाला, या गोष्टी रिसर्च करून ते त्या क्वांटिटीमध्ये स्टफिंग करून सगळ्या गोष्टी तुम्ही जर प्रोव्हाइड केला तर बायर एक्झॅक्टली इम्प्रेस होईल आणि नंतर तुमचा ट्रस्ट तितका बसेल बायरवरती आणि बायरचाही तुमच्यावर. त्यानंतर ऑनियनच नाही म्हणा, बाकीच्या गोष्टी जसं सरांसोबत इन्सिडेंट घडलाय तशा बऱ्याचशा गोष्टी बाहेर तुम्हाला एक्सपोर्ट करण्यासाठी गोष्टी सांगेल. सो तुम्ही ते अवेलेबल त्यांना करून देऊ शकता. दॅट्स ग्रेट सर. परंतु सर असा काही तुमच्यासोबत इन्सिडेंट घडलाय का, इट मीन्स त्या ठिकाणी तुम्हाला वाटलं असेल की यस एक्सपोर्ट मध्ये मी उगच आलं किंवा असं काही घडलंय का, काही म्हणा लॉस म्हणा एक्झॅक्टली किंवा कुठल्या ठिकाणी इन्सिडेंट घडतात बरेचसे, त्याला तुम्ही ऍज अ प्रॉब्लेम घेतलात, ऍज अ फेल्युअर घेतलात का ऍज अ ऑपॉर्च्युनिटी घेऊन परत ग्रो अप केलात? एक्झॅक्टली काही इन्सिडेंट असा घडला असेल तुमच्यासोबत तर? हां, नक्कीच ना. आता फॉर एक्झाम्पल सांगतो की बायर फाइंडिंग करताना स्ट्रगल असतो, प्रत्येकाचा असतो. माझाही होता, आमच्या टीमचा पण होता. बायर मिळाल्यानंतर सप्लायर शोधण्यासाठी स्ट्रगल सुरू झाला. सप्लायर शोधल्यानंतर कॉस्टिंग बनवण्यासाठी स्ट्रगल सुरू झाला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जे काही असं वाटायचं की अरे हा नक्की बिझनेस आहे तरी कसा? म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्याकडे टाईमलाईन किंवा सॉरी आपल्याकडे ज्यावेळेस काही असा रोडमॅप नसतो आणि आपण सर्व्हर पळत असतो. हे पण पाहिजे, ते पण पाहिजे. हे नक्की वाटलं की आपल्याला जमेल की नाही. पण ज्यावेळेस ध्येय माहित होतं की करायचंच आहे, त्यानंतर हे सगळं जे काही स्ट्रगल येत आहेत त्याच्यावर मात केल्याशिवाय होणारच नाही हे क्लिअरच झाल्यानंतर, त्या प्रत्येकावर मात करत जाणं हे आपलं कर्तव्यच आहे.
जर तुम्हाला एक्सपोर्टरच बनायचं आहे आणि काहीतरी तुम्हाला इकडची वस्तू तिकडे नेऊन दाखवायची आणि त्याच्यात ते त्याच्या मोबदल्यात तिकडून पैसे आणायचे आहेत, हे करायचं असेल तर रात्रीचा दिवस म्हणतात ना, तसं करावं लागेल. तेवढा वेळ वेळ द्यावा लागेल. आणि डेफिनेटली प्रत्येक क्षणाला वाटतं, की आपण एक्सपोर्टर का झालो किंवा आपण ह्याच्यात का पडलो? पण नाही, म्हणजे आपला जो ध्येय आहे ते किंवा गोल आहे तो अचीव्ह करण्यासाठी हेच करावंच लागतं. असं ही प्रोसेसच आहे. ह्यातून जावंच लागतं असं समजून आपण पुढे जातो. आणि त्याचा फायदा होतो. डेफिनेटली एक्सपिरियन्स वाढत जातो. प्रत्येक स्ट्रगलला एक अपॉर्च्युनिटी म्हणून पकडायचं. फॉर एक्झाम्पलच सांगतो, की आजचा स्ट्रगल आज असा आहे, की आम्ही म्हणजे एक अशी फॉर एक्झाम्पल शिपिंगचे रेट वाढलेले आहेत. त्यामुळे आमच्या बायरला जी आम्ही कमिटमेंट दिली होती, या $8 मध्ये आम्ही तुम्हाला बनानाचा बॉक्स देऊ. तो आज आम्ही स्वतःहून देऊ शकत नाही कारण शिपिंगची कॉस्ट 1.5 टाइम्स झाली. तर हा एक नवीन स्ट्रगल सुरू झालाय आम्हाला आजच्या घडीला. ते येस, येस. बायरला कन्व्हिन्स करणं किंवा बायरचं ऐकून घेणं किंवा मग आता ती ऑर्डर पण टिकली पाहिजे, ऑर्डर आपण फुलफिल पण करू शकलं पाहिजे. मध्येच एखादी वेसल गायब होते किंवा हे कॅन्सल होऊन जाते. मग बायरच्या वेळेत रिक्वायरमेंट नाही झाली तर तो आपल्याला पैसे वेळेत देण्याची गॅरंटी नसते. या सगळ्या गोष्टी आहेत. पण रिअल टफ चॅलेंज आहे ते म्हणजे तुम्हाला बायर शोधणं आणि बायरकडून पैसे काढणं. या 2 चॅलेंजेस नेहमी राहतात. तुमच्याकडे प्रॉडक्ट असो, नसो, तुमच्याकडे म्हणजे बाकीच्या गोष्टी आय-सी असो किंवा नसो ह्याच्यात काही फरक पडत नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही ॲक्चुअल रिअल लाईफमध्ये येता, त्यावेळेस तुम्हाला एवढंच माहीत असतं, की माझी क्वालिटी प्रॉडक्ट पॅकिंग होते की नाही, वेळेवर पोहोचते की नाही आणि पैसे वेळेवर येतात. या 3 गोष्टीवर तुम्ही करत असता. करेक्ट. येस. ज्या पद्धतीने सर म्हणतात, की तुम्ही एक्सपोर्टर आहात. सो एक्सपोर्टर सारखं राहणं गरजेचं आहे. इव्हन तुमचा एक्सपोर्टरमध्ये फील्डच हे आहे, की बायर शोधणं आणि त्याच्याकडनं पेमेंट काढणं. बाकीच्या गोष्टी ऑलरेडी ह्युमन ओरिएंटेड आहेत सगळ्या गोष्टी. तुम्ही कुठेही पैसे दिलात, सगळ्या गोष्टी एक्सपर्टीज कडनं तुम्ही या गोष्टी करून शिकवू शकता. परंतु या 2च गोष्टी असतात, जे की तुम्हाला स्वतः कराव्या लागतात. बायर फाइंडिंग आणि त्यानंतर त्याच्याकडनं पेमेंट घेणं. तर या सगळ्या गोष्टीमधनं या गोष्टी लक्षात येतात, की सर असे जरी कुठले इन्सिडेंट घडले तुमच्यासोबत, आता सरांनी जसं सांगितलं, की आजचा माझा जो काही डॉलर प्राइस होता आम्ही दिलेली वेगळी होती आणि आत्ताची प्राइस वेगळी आहे. सो तुम्ही ज्यावेळेस मेन्शन करता बायरला, सो बी काइंडली की त्यांना सांगा, ज्या ठिकाणी प्राइस देताय समजा ₹20 पर केजी, इट मीन्स आपण एक्झाम्पल घेऊया, तर त्या ठिकाणी लिहा तुम्ही की डॉलर प्राइस ॲज पर टुडे. सर या गोष्टीनं काय होईल, की बायरला सुद्धा लक्षात येईल. नंतर ज्या काही इंडिकेशन बायर देईल, सो त्यांना बोलता येईल, तुमच्याकडे पॉइंट असणार की ॲज पर टुडे म्हणजे त्या दिवशीचा प्राइस हा आहे. परंतु डॉलर प्राइस सुद्धा हाय आणि लो होते. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टी नंतर बोलण्यासाठी काहीतरी मुद्दा असणं गरजेचं आहे. सो राईट सर. आता मला एक गोष्ट विचारायची सर, याच्यामध्ये एक्सपोर्टमध्ये उतरण्यासाठी कुठलं क्वालिफिकेशन लागतं का? जे मराठी माणसं आपल्यासोबत जोडलेले आहेत. So काही फार्मर्स असतील म्हणा, इट मीन्स सो त्यांना कुठलं क्वालिफिकेशन लागतं का, की एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला कुठली तरी डिग्री, इट एक्सपोर्टर मीन्स म्हणजे एक्सपोर्ट हा फक्त एक रोल आहे. एक्सपोर्टमध्ये जे काही जॉब्स आहेत, म्हणजे जॉब्स म्हणण्यापेक्षा जे काही वेगवेगळे रोल्स आहेत, स्टार्टिंग फ्रॉम एक्सपोर्टचं पॅकिंग करणारा माणूस किंवा सीएचे किंवा ॲज अ एक्सपोर्टर म्हणून आपण एक मर्चंट एक्सपोर्टर म्हणून काय करतो, की या सगळ्यांना अलाइन करतो आणि बायरशी जोडतो. एवढं नॉलेज सफिशियंट आहे. याच्यामध्ये तुम्ही आता मी स्वतः केमिकल आहे, कोणतरी बीए असेल, कोण बीएससी असेल, कोण आयटी इंजिनियर असेल. बरोबर. त्याचा आणि त्या गोष्टीचा काही नॉर्मली संबंध नसतो, जे काही शिकले त्याच्या. तुम्हाला एक्झॅक्टली. जे करायचं आहे त्याच्याशी तुम्ही कनेक्ट कसं करता, तुम्ही कसे अलाइन करता सगळ्या गोष्टींना. म्हणजे शेतकऱ्यापासून ते बायर पर्यंत किंवा बायरच्या बायर पर्यंत. बायरच्या बायरची रिक्वायरमेंट असते, की आम्हाला या साईजमध्ये असं पॅकिंग पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला ते मध्ये त्या लाईन चेनमध्ये 20 ते 25 लोकांना अलाइन करायला लागतात. पॅकिंग मटेरियल कुठून घेता किंवा त्या लोकांना तुमची गरज कशी समजावता किंवा त्यांच्याकडून करून काम कसं घेता, बँकेच्या लोकांना कसं मॅनेज करता, फायनान्स लोकांना कसं मॅनेज करता. हे सगळं अनुभवानं वाढत जातं असा माझा विश्वास आहे. येस, स्वतःहून येस, कोण येस. काय कधी शिकत नाही आणि ही कुठलीही एका चॅप्टरमध्ये किंवा एका शिक्षणात हे कुठेही शिकवलेलं नाहीये. शिकवलं जाणार पण नाही कारण हे भरपूर रोल आहे त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली सर. तुम्हाला लेबरचा रोल पण कधी-कधी प्ले करायला लागतो, कधी ड्रायव्हरचा रोल करायला लागतो, कधी एक्सपोर्टरचा, मर्चंट एक्सपोर्टरचा करायला लागतो, तर कधी बायरचा पण करायला लागतो. कारण तुमचं सप्लायर असतं. तर मला वाटतं की ह्यात नॉलेज घेणं गरजेचं आहे. ना येस. की शिकत बसणं किंवा शिकलेलं आहे म्हणून काहीच नाही करणं असंही नाही. तुमचं जे काही बेसिक क्वालिफिकेशन आहे तुम्हाला बोलता येतंय, लिहिता येतंय, वाचता येतंय आणि तुम्हाला माणसांना ओळखता येतंय. म्हणजे कसा माणूस समोरचा कसा कुठल्या हेतूनं माझ्याशी बोलतोय आणि माझा माझा जो मेसेज आहे
समोरच्याला रिसीव्ह होतं की नाही ते तुम्हाला कळायला पाहिजे. बरोबर, बरोबर. एक्झॅक्टली सर. दॅट्स इट. जसं सर सांगतायत, की कुठलीही क्वालिफिकेशन तुम्हाला लागणार नाही. तुमचं क्वालिफिकेशन असेल तर वेल एंड गुड आहे. परंतु क्वालिफिकेशन नाहीये म्हणून तुम्ही एक्सपोर्ट करू शकणार नाही, असं होणार नाही. राइट. सो बरेचसे लोक आहेत एक्सपोर्टरमध्ये माझ्या माहितीनुसार ते इव्हन 10th पास नाहीयेत, पण तरी सुद्धा एक्सपोर्ट करतायत. कारण प्रत्येक ठिकाणी ऑलरेडी एक्सपर्टीज बसलेले आहेत. त्यांच्याकडनं कामं करून घेऊ शकता. फक्त तुमचं जे काही काम आहे ते जे बाहेरला कन्व्हिन्सिंग म्हणा, नेगोशिएशन म्हणा, तुमच्या या डील्स होऊ शकतात. राइट. एक्झॅक्टली सर. तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी लोकांना असतात, की सर आता आपण जे आपले वेबिनार असतात त्या वेबिनारमध्ये आपण इव्हन एक्सपोर्टरच घडवत नाहीये. इव्हन त्यामध्ये सर्व्हिस प्रोव्हायडर घडवतो. ई कॉमर्सच्या काही प्लॅटफॉर्म सांगतो, ज्यामध्ये जे स्टुडंट लेवल आहेत आणि त्यांना अर्निंग करायचे घरी बसून, या गोष्टी सुद्धा एक्झॅक्टली आपण स्टोर कसा बनवायचा विदाउट झिरो इन्व्हेस्टमेंट, या सगळ्या गोष्टी त्यांना क्लिअर करतो. परंतु माझं जे ध्येय आहे 2025 पर्यंत इव्हन 1 लाख जे उद्योजक माणसं बनवायचे, इव्हन ते एक्सपोर्टर असतील, त्यानंतर सर्व्हिस प्रोव्हायडर, कारण मी डॉक्युमेंटेशन बद्दल सगळे डिटेल्स सांगतो. एक आपला जो डॉक्युमेंटेशन पार्ट असतो, इव्हन त्याच्यामध्ये लोकांचे 30 ते 35 हजार रुपये आपण सेव्ह करून देतो. कारण लोकांना माहितीच नसतं आयएससी सर्टिफिकेट कितीला निघतं, त्यानंतर जीएसटी सर्टिफिकेट कितीला निघतं, ह्याचे क्लिअरली अमाऊंट सांगणे, त्यानंतर कुठून निघेल तुम्हाला, तुम्ही स्वतः काढल्यानंतर काय बेनिफिट होईल, ते तुम्ही बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करू शकाल तितकी अमाऊंट. त्यामुळे बऱ्याचशा लोकांचे सेव्ह झाले आहेत. ऑलरेडी आपल्यासोबत एक लास्ट वेबिनार मध्ये सर जॉईन झाले होते. सो त्यांनी 10,000 रुपये मध्ये आयसी सर्टिफिकेट काढून घेतला होता. सो तुम्ही बघू शकता, इव्हन 500 रुपये मध्ये निघणारा आयसी सर्टिफिकेट त्याला 9,500 रुपये चार्जेस दिले, इव्हन फक्त तुमच्याकडे लॅक ऑफ नॉलेज मुळे. तर कुठलेही डॉक्युमेंट म्हणा, कुठेही इन्व्हेस्ट करण्याच्या अगोदर त्या गोष्टीवरती रिसर्च करा, त्यानंतरच तुम्ही पुढे जा. त्यामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि तुमची अमाऊंट सुद्धा सेव्ह होऊ शकेल. तर असंच सेम प्रोसिजर पुढे एक्सपोर्ट करण्यापर्यंत सुद्धा असणार आहे. तुम्हाला सीएचे बघायचंय, फ्रेट फॉरवर्डर बघायचंय, त्यानंतर ज्या काही गोष्टी शिपिंग लाईन बघायच्या आहेत, माझं सजेशन हे असणार आहे, की एक्सप्लोर कमीत कमी 5 ते 7 जणांना एक्सप्लोर करा. एक्झॅक्टली तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. कुठं तुम्हाला निगोशिएबल प्राइस मिळते तिथं तुम्ही करा. इव्हन आपण डिजिटल मार्केटिंग मध्ये सुद्धा काम करतो. सो वेबसाईट म्हणा इनिशियली लागते तुमच्या कंपनीसाठी, तर या गोष्टी सुद्धा असतात. अगोदर मार्केटमध्ये सर्वे करायचा, 10-20 लोकांना कॉन्टॅक्ट करायचा, ज्या ठिकाणी तुम्हाला कमी अमाऊंट मध्ये निघेल त्या ठिकाणी तुम्ही काढून घ्यायचं. कुठेही एक्स्ट्रा अमाऊंट इन्व्हेस्ट करायची नाही. फक्त तुमची इथं मेहनत लागणारी आहे, थोडासा तुम्हाला कॉन्टॅक्ट जास्त करावं लागेल, परंतु तुमची फायनान्स जो आहे तुमचा वाचू शकतो. राईट सर. थँक्स लॉट सर. सर बऱ्याचशा लोकांना वाटते, की आता मराठी माणूस हा एक्सपोर्टर होऊ शकतो का? आता तुमच्याकडे बघून तर हा क्वेश्चन विचारला नाही पाहिजे, परंतु बऱ्याचशा माणसाच्या मध्ये मिथ्स आहेत, की मी एक मराठी माणूस आहे, मी बिझनेस कसं करू, एक्झॅक्टली मला या गोष्टी होतील का, मी तर खूप छोट्या लेवलनं काम करतोय, किंवा माझ्याकडे फायनान्शियल कंडिशन स्ट्रॉंग नाहीये. इनिशियली ते स्टार्ट करण्याच्या अगोदरच त्यांच्या डोक्यामध्ये इतके मिथ्स असतात, की ते स्टार्ट सुद्धा करत नाहीये. राईट. येस. बरेचसे लोक सांगतायत की येस. राईट. याला मराठी माणूस म्हणण्यापेक्षा मी फॅमिली, आपले जे काही मराठी माणसांच्या, आपण ही एक फॅमिली आहे ऍज अ मराठी ग्रुप म्हणा किंवा काय, की या फॅमिलीमध्ये बिझनेसेस खूप कमी लोकांना असतात, किंवा असं मोठे बिझनेसमॅन पण आपल्याकडे झालेले आहेत किंवा आताही सध्या आहेत. पण जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये मराठी किंवा हे ते असं करण्यात काही पॉईंट नाहीये. कारण जर तुम्ही करू शकाल तर तुम्हीच करू शकाल. त्यात तुम्ही मराठी आहे की हिंदी आहे ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. तुमचा इंटरेस्ट काय आहे, तुम्ही हे हार्डवर्क किंवा जे काही याला जे लागतंय स्किल्स, नॉलेज आणि हार्डवर्क, हे जर तुम्ही करू शकला, तुमचा वेळ देऊ शकला, तुम्हाला मेहनत करायची इच्छा असेल, तर हे नक्कीच करू शकता. राहिला प्रश्न गुंतवणुकीचा, गुंतवणूक ज्याला करायची आणि ज्याच्याकडे उमेद असते त्याला काही लोक स्वतःहून त्याच्यावर पैसे लावायला पण तयार होतात. जसं येस. पळणारा घोडा असतो त्याच्यावर पैसे लावतात लोक. तुमची जर मेहनत येस. त्यांना दिसली तर लोक बरोबर. लावतील पैसे. इव्हन गुजराती लोकही तुमच्यावर पैसे लावायला तयार होतील, जर तुम्ही तेवढं येस. येस. त्यांना शो येस. केलं की तुमच्याकडे हे पोटेन्शियल आहे आणि पैशामुळेच फक्त मागे राहील असं नसणार आहे. कधीतरी ते तुमच्यातली ती उमेद जागी होईल आणि तुम्ही ते करू शकाल. मग ते ₹5 बिझनेस असो किंवा ₹100 असो. तर माझ्याकडे माझी शेतीचीच बॅकग्राऊंड आहे. माझ्या घरात कोणी बिझनेसमन म्हणजे असं वेगळा बिझनेस नाही करत. शेती हा उद्योग आहेच, नो डाऊट. शेती व्यवसाय म्हणजे हा पण एक बिझनेस आहे. पण ते एका वेगळ्या पट्टीतला व्यवसाय आहे. बाकी सगळे व्यवसाय आहेत ते वेगळ्या पट्टीतले आहेत. त्यामुळे त्याचे इन्व्हेस्टमेंटचे वगैरे प्रकार वेगवेगळे आहेत प्रत्येक गोष्ट. मी इन्व्हेस्टमेंट आधी तयार केली, नंतर इन्व्हेस्ट केलं असंही नाहीये. ऑन द वे सगळं चालू आहे. तर असं काही समजू नका की फक्त बाकीच्या लोकांसाठीच बिझनेस आहे. महाराष्ट्रात आपण पाणीपुरी घेण्यापासून ते पूर्णपणे कपडे आणि मॉलमध्ये
गोष्टी घेण्यापर्यंत आपण बाकीच्यांचेच बिझनेस बघत आहोत. आपली ही वेळ आहे की आपण ह्याच्यातले बरेचसे रोल्स पकडू शकतो, कॅचअप करू शकतो आणि बिझनेसेस चालू करू शकतो. इंटरनल इथं लोकल लेव्हलला असो किंवा इंटरनॅशनल लेव्हलला असो. असं मला तरी नाही वाटत की कोणाला आता म्हणजे माझं उदाहरण घेऊ नका. मी खूप छोटा बिझनेसमन आहे, असं म्हणू शकता. पण दुबईमध्ये धनंजय दातार नावाची व्यक्ती तुम्ही सर्च करा आणि ती व्यक्ती तिथं कशी गेली, त्याची स्टोरी काय आहे, येस, येस. त्यांनी कसा मसाल्याचा उद्योग व्यवसाय सुरू केला आणि तिथल्या किंगने त्यांना त्यांच्या वाढदिवसासाठी एक विमान दिलं एक दिवसभर फिरायला. ती स्टोरी कशी आहे तुम्ही थोडंसं ह्या उद्योजकाच्या जगताला तर काही पुस्तकं वाचा, की जेणेकरून किंवा स्टोरीज बघा. आता एवढा वेळ पुस्तक वाचायला मिळेल की नाही माहित नाही. पण ॲटलीस्ट सर्च करा की हा माणूस कोण आहे, कसा पोहोचला, कुठे पोहोचला, काय करतो. असे बरेचसे मराठी माणसं आहेत की जे जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन बिझनेस करत आहेत. मी 4-5 देशात फिरलो त्यावेळेस मलाही कळालं की कुठेतरी जर्मनीच्या एखाद्या छोट्या गावामध्ये मराठी माणसाचं दुकान आहे. आहे ते करतायत, करू शकतात. आपणही करू. आपलीही वेळ आलेली आहे. आपल्यातही तेवढी उमेद आपण ठेवूया आणि That's ते का करतायत तर त्यांना एक फॅमिली बॅकग्राऊंड आहे व्यवसायाचा. आपल्याला नसेल तर आपण इथून पुढच्या आपल्या फॅमिलीसाठी तयार करू बॅकग्राऊंड. काय प्रॉब्लेम? बरोबर, बरोबर. दॅट्स ग्रेट. जसं सरांनी सांगितले, की त्यांचं इव्हन बॅकग्राऊंड सुद्धा एक्सपोर्ट मधलं नव्हतं, परंतु त्यांनी एक्सपोर्ट मध्ये त्यांची एक छबी निर्माण केली. सो त्यांची जे काही पुढली पिढी असणार आहे, मीन्स त्यांचे जे काही असणार आहेत फॅमिली मेंबर्स, त्यांना सुद्धा एक्सपोर्ट मध्ये इंटरेस्ट येईल आणि मराठी माणूस हा एक्सपोर्टच्या दिशेने पुढे जाईल. सो एक्सपोर्टच म्हणता येणार नाही, उद्योजक होणं गरजेचं आहे. कारण आताच्या कोरोनाच्या पॅन्डेमिकमुळे बघू शकता तुम्ही बरेचसे लोक आपल्यासोबत जुडलेले आहेत, जे की 15-15, 20-20 वर्ष कंपनीजमध्ये काम केलं आणि लास्ट इयर त्यांना फायर केलेलं आहे बऱ्याचशा कंपनीला. तर त्यांना त्यावेळेस लक्षात आलं की आपलं पूर्ण ज्या काही गोष्टी करतोय ते अदर कंपनीसाठी दिलेले आहेत. किंवा जॉब करणं ही चुकीचं असेल असं मी म्हणणार नाही कधी, परंतु तुमच्या गरजा त्या जॉबपासून कम्प्लिटली भागू शकतात. परंतु तुमचे स्वप्न म्हणा किंवा तुमचं जे काही तुमची कॅपॅसिटी हे करण्याची तुम्ही ते थांबवून देता, राईट. ऍज पर जसं कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही इंटरेस्ट असेल ती सुद्धा गोष्ट तुम्ही हाईड करता आणि ते जॉबच्या ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी विसरून जाता. तुम्हाला करायचं असेल बेसिक बेसिक पासून स्टार्ट करा, एक्सपोर्ट मध्ये काम करायला सुरू करा. बाकीचे लोक हेल्प करायला नक्कीच तुम्हाला पुढे येतील, परंतु तुमचंच एक्झॅक्टली जर काम नसेल तर लोक तुम्हाला हेल्प करू शकणार नाहीत. सो इनिशियली फ्रॉम प्रोडक्ट सिलेक्शन साठी आपण सांगितलेल्या गोष्टी बऱ्याचशा 5-10 प्रोडक्ट, त्यानंतर पोर्ट मॅप म्हणा, ट्रेड मॅप म्हणा, या ठिकाणी कसं जाऊन प्रोडक्ट सर्च करायचं, तुमचे इंडियामधले कॉम्पिटिटर कसे बघायचे, त्यानंतर आउट ऑफ कंट्री मधले कॉम्पिटिटर कसे बघायचं, बायर फाइंडिंग साठी DGFT ला कसं फॉलो करायचं, त्यानंतर अदर कुठले बरेचसे जे काही प्लॅटफॉर्म एक्सप्लोर केले, त्यानंतर मेल करते वेळेस कुठले मेल प्रेफर करायचे, त्यानंतर डॉलर बिझनेस म्हणा, वुलझा हे ऍप्लिकेशन एक्सप्लोर कसे करायचे, Alibaba.com, त्यानंतर अजून जे काय आहे इंडिया मार्ट, असे बरेचसे ऍप्लिकेशन सांगितलेले. त्यानंतर बायरशी निगोशिएशन झाल्यानंतर प्राइसिंग त्यांना कशी द्यायची, त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सोबत जॉईंट व्हेंचर कसं करायचं, या सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोर केल्यात. आपण काही लोक आहेत तिथे एक्झॅक्टली त्यांना काही क्वेश्चन्स विचारायचे असतील, त्यांचे आपण एक 10 मिनिटांमध्ये जे काही क्वेश्चन्स असणार आहेत क्लिअरली घेऊया आणि आपण हा वेबिनार एंड अप करूया. सर तुमची परमिशन असेल तर आपण घेऊया का क्वेश्चन्स? हां, नक्की, नक्कीच. येस सर, थँक्स आपण लॉट. क्वेशन आन्सरसाठीच तुम्ही आहोत. हँड रेज करा जितके काही लोक, कारण खूप सारे लोक आहेत, 40-50 प्लस लोक आहेत. सो एक हँड रेज करा, मी एकेकाला परमिशन देईल, सो ते अनम्यूट करून ते हे करू शकतात. राईट सर, दॅट्स ग्रेट. महेश सरांचा इनिशियली हँड रेज झालाय MNM चा, सो आम्ही तुम्हाला अनम्यूटचे रिक्वेस्ट देतोय, तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. राईट. तुमचं नाव, तुम्ही कुठून आहात, ह्या दोन गोष्टी क्लिअरली करा, त्यानंतर क्वेश्चनला सुरुवात करा. तुम्हाला मी अनम्यूटची रिक्वेस्ट दिलेली आहे सर, सो यू कॅन स्टार्ट. प्रेझेंट आहेत का सर? धन्यवाद. हा बोला सर. प्रथमतः तुमचं इनिशियली नाव शहाजी सांगा सर आणि आणि तुम्ही मी कुठून आहात एकत्र. ते सांगा आणि त्यानंतर क्वेश्चन सुरू करा. नमस्कार. नमस्कार, माझं नाव मिलिंद मोहन रसाळ आणि खरंच धन्यवाद तुम्ही एवढा चांगला प्लॅटफॉर्म क्रिएट केल्याबद्दल. शहाजी सर, मला प्रत्यक्षात आमची दररोजची विचारांची देवाणघेवाण होतच असते. मला क्वेश्चन्स शहाजी सरांना माहिती आहे की मला क्वेश्चन्स खूप कमी आहेत, कारण मी इम्पोर्ट पण केलेलं आहे आणि एक्सपोर्ट पण केलेलं आहे आणि शहाजी सरांबरोबर म्हणजे नेक टू नेक आम्ही दोघांनी मिळून काम केलेलं आहे. पण माझं सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे.
म्हणजे जेवढे पण इम्पोर्टर एक्सपोर्टर इथे जुडलेले आहेत किंवा सगळ्यांना ह्या प्लॅटफॉर्मवरती उभं राहायचं, काम करायचंय. तर सगळ्यांना माझी एक नम्रपणाने विनंती आहे, ज्यावेळी आपण काम करतो, त्यावेळेस आपला स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स मगाशी शहाजी सरांनी तर सांगितलंच आहे आणि त्याचबरोबर तुम्ही पण एक वैयक्तिक त्याबद्दल बोललेला आहात. पण बायर म्हणजे आपला जो माल विकत घेणारा माणूस आहे, तो आपल्याला ओळखणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये त्याचं चाणाक्ष किती म्हणजे मला ना दिवसभरातून मला नाही म्हटलं तरी 2 ते 3 स्क्रीनशॉट येतात त्यांच्याबरोबर चॅटिंग केल्याबद्दल किंवा त्यांच्याबरोबर मेल कम्युनिकेशन केल्याबद्दल किंवा त्यांच्याबरोबर इफ आणि बस झाल्याबद्दल. जर काहीच्या प्रश्न वल्ली असतात त्यांच्या त्याप्रमाणे. तर मला सगळ्यांना एक हंबल रिक्वेस्ट आहे. की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मोर अँड मोर मध्ये म्हणजे शाहीर साहेबांची जशी वेस्ट अँड अॅग्रो आहे कंपनी, त्याचबरोबर माझी स्वतःची वैयक्तिक एक मोर अँड मोर म्हणून कंपनी नावाने आहे आणि त्याचा 1.5 ते 2 करोड टर्नओव्हर झालेला आहे आणि शहाजी साहेबांचं त्याच्यापेक्षा जास्त झालेलं आहे कारण आम्ही नेक टू नेक काम करत असतो. पण ह्याच्यामध्ये काम करत असताना हे 9 महिन्यात वैभव उभं करताना किंवा सगळ्या गोष्टी करताना माणसाचा एक ट्रस्ट फॅक्टर असतो प्रत्येकाचा. म्हणजे शहाजी साहेबांचा आणि माझा किंवा हा जो प्लॅटफॉर्म क्रिएट झाला त्याच्याबद्दल एक ट्रस्ट फॅक्टर आहे. तो ट्रस्ट फॅक्टर किती वेळासाठी बिल्डअप होतो आणि किती वेळासाठी डेव्हलप होतो आणि किती वेळानंतर व्हॅनिश होतो. म्हणजे सांगायची गोष्ट झाली मराठी शुद्ध भाषेत तर किती वेळासाठी उभा राहतो, किती वेळासाठी तो आपल्या समोर प्रत्यक्षात घेऊन जातो आणि किती वेळानंतर तुटतो. हे खूप महत्वाचं आहे. भले तुम्ही इम्पोर्ट करा, भले तुम्ही एक्सपोर्ट करा. ठीक आहे. दोन्ही गोष्टी करा तुम्ही. त्याच्याबद्दल काही वाद नाहीये. पण तुम्हाला अल्टिमेटली बायर आणि तुमचा जो सोर्सेस आहे, म्हणजे तुम्ही उद्या जर आंबा जर एक्सपोर्ट करायचा म्हटला, तर तुम्हाला कोकणातून माणूस आंबा देणारा, आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना एक वैयक्तिक गोष्ट, कोकणातून पण आंबा आपल्याला येतो आणि त्याचबरोबर बंगलोर कर्नाटक बाउंड्रीवरूनही आपल्याला आंबा येतो. तर त्याच्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला चाणाक्ष राहणं किती गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला त्या वैयक्तिक गोष्टीमध्ये आपण किती डीपली घुसणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही परिपक्व व्हा आणि त्याच्यानंतर तुमचा ट्रेड करा. आणि तुम्ही कुठून नाही कुठून फसण्याची 100% गॅरंटी आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही एकदा फसलात, शहाजी साहेब पण फसलेत, मीही फसलोय आणि जो आपला प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये पण लाखो जण फसले असतील आणि इनफॅक्ट आम्ही जिथून शिकलेलो आहोत किंवा इतर इम्पोर्टर आहेत तिथे त्याचबरोबर एक्सपोर्टर पण आहेत. प्रत्येक जण फसलेला असतो. असं कोणीच नाही ह्या जगात की कोणी फसलेला नाहीये. पण त्याच्यामधून मार्ग काढणं, त्याच्याबरोबर चांगला व्यक्ती ओळखणं आणि त्याच्याबरोबर व्यवसाय करणं आणि त्याचबरोबर आपला व्यवसाय वाढीस नेणं हे एक उद्दिष्ट जर तुम्ही ठरवून चाललात तर तुमच्याबद्दल आणि त्याच्यानंतर तुमच्या व्यवसायाबद्दल लोक नावं काढतील. अन्यथा हजारो मोर अँड मोर हजारो कंपन्या आलेल्या आहेत. मला कुठल्याही कंपनीचं नाव घ्यायचं नाहीये. मला कुठल्याही व्यक्तिशः कोणत्याही लोकांबद्दल बोलायचं नाही. पण अशा लाखो कंपन्या हृदयास येतात, स्थापित होतात आणि त्याच्यानंतर 2 दिवसात व्हॅनिश होतात. सो थँक्यू सो कृपया मच. करून तुम्ही तुमचा पहिला ट्रेड कराल कृपया करून माझी एक हंबल रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, की एकदम चाणाक्ष पद्धतीने करा. तुम्हाला कुठेही अडचण असेल, प्लीज मला कॉल करा किंवा शहाजी साहेबांना कॉल करा किंवा आपल्या जे साहेबांनी प्लॅटफॉर्म दिलेला आहे, त्याच्यावरती डेफिनेटली त्यांचे नंबर्स आहेत, त्यांची वेबसाईट आहे, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. 10 जणांना कॉल करा, त्याच्यानंतर तुमचा ट्रेड करा आणि त्याच्यानंतर कंटिन्यू करा. येस, मला येस, त्या येस, ट्रेड डेफिनेटली. बद्दल एक रुपयाचं कमिशन घ्यायचं नाही आणि मला आणि नक्कीच शहाजी साहेबांची पण हीच भावना आहे. फक्त ही एक जनजागृती आहे आणि प्लीज त्याच्याबद्दल कोऑपरेट करा. येस, थँक यू थँक्स अ सो लॉट मच. सर. थँक्स अ थँक यू लॉट. सो मच. तुमचा जे काही क्वेश्चन म्हणा किंवा तुमचा एक्सपिरियन्स शेअर सर. केल्याबद्दल धन्यवाद सर. ओके. कारण तुम्ही हे जे क्वेश्चन आहात प्रॅक्टिकली एक्झॅक्टली लोकांसमोर मांडला. सो आय रिअली अप्रिशिएट युअर ऑनेस्टी. कारण इतक्या डिटेलमध्ये कुणीही शेअर नाही करत. सो थँक्स अ लॉट सर. मला तुमचं नाव कळू शकेल सर एक वेळेस, कारण तुमचं इथं नाव दिसत नाहीये. सो एक वेळेस नाव सांगा म्हणजे मला उच्चार करता येईल तुमचा. सर माझं नाव मिलिंद मोहन रसाळ आहे मिलिंद सर. आणि शहाजी सर आमचं डेली बोलणं चालू असतं चालेल आणि चालेल. इनफॅक्ट थँक्स. आमचे कपल ऑफ सरांनी ज्यावेळी इनिशियली डिस्कस केलं की आम्ही 6 जणांमध्ये ट्रेड केलेलं, तर मला हे आवडेल सांग की शहाजी सरांना पण माहिती आहे की वैयक्तिकरित्या इनिशिएटिव्ह कोणाचा होता
पण एनी विच वे त्याच्यामधला एक मी भाग आहे. मला खूप चांगलं वाटतं आणि सरांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि त्यामुळे आम्ही इथपर्यंत हा व्यवसाय घेऊन Thanks आलो a lot, sir. आणि Thanks a lot. अजूनही आमचा व्यवसाय चालू आहे. आणि माझ्या कंपनीचं नाव मोर अँड मोर आहे आणि चालेल. वाशी Thanks. मार्केटमध्ये, वाशी एपीएमसी मध्ये बऱ्यापैकी म्हणजे नावलौकिक कमावलेलं आहे आणि इथून पुढेही चांगला होईल. हे आपलं चालेल. पहिलं वर्ष होतं. इथून पुढे येणारे वर्ष मला माहिती चांगलेच असतील. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. जर इन केस समजा वेबिनार एंड झाला किंवा काही इश्यू झाला तर मी तुम्हाला खाली माझा नंबर दिलेला आहे आणि एंटर केलाय, तर मला प्लीज पर्सनली व्हॉट्सअपवरती मेसेज करा. तर इन केस कुठलाही समजा नेटवर्क इश्यू वगैरे झाला तर सरांनी बरीचशी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. सो त्यामुळे सर तुमचं धन्यवाद. अजून ज्या लोकांना प्रश्न आहेत सो आपण त्यांचे प्रश्न घेऊया. सर किशोर सरांचा एक प्रश्न आहे. सो किशोर सर तुम्हाला मी अनम्यूटचा ऑप्शन देतोय. सो तुम्ही अनम्यूट करून जो काही प्रश्न असणार आहे तो विचारू. Are you available, Kishore sir? Kishore sir, present आहात का तुम्ही? Yes, तुम्हाला अनम्यूट ची रिक्वेस्ट दिली. थँक्स अ लॉट सर. वेलकम यू सर. धन्यवाद. नमस्कार, मी किशोर नमस्कार. बोराटे, विदर्भातून अमरावती इथून बोलतो. सर्वप्रथम तुम्ही मिलिंद सरांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी आपल्या सर्वांना एक चांगलं एकदम म्हणजे मार्गदर्शन मनापासून केलं आणि शहाजी सरांचे मी आतापर्यंत ऐकत आलो. मला फक्त एकच विचारायचं की पहिलं आम्ही स्टार्टअप आहोत. आम्ही ज्यावेळेस आपला असा कंटेनर जाईल किंवा काही आम्हाला अनुभवासाठी आम्हाला कुठे येता येईल का, म्हणजे किंवा आम्हाला शेअर सुद्धा करून आम्हाला तुमच्यासोबत एक शिपमेंट आम्हाला करू द्यायला नक्की. इच्छा होती, म्हणून माझं परवानगी घ्यायची नाही. जर असेल तर माझा नंबर आणि माझा कॉन्टॅक्ट सरांकडे आहे आणि माझा परिचय सांगतो. मी मंत्री महोदयांचा पीए म्हणून काम करतो मंत्रालयात आणि हा अहवाल म्हणून शुभम सरांच्या आग्रहा खातीर अहवाल निर्माण झाली लॉकडाऊन मध्ये आणि त्यांच्या संपर्कात होतो आणि इच्छा झाली. आता हे सगळे तुमचे अनुभव सगळं पाहून असं वाटलं की आपल्यासोबत काम करायची इच्छा आहे सर्व मिळून. तर शुभम सरांमुळे हे माझा माझा जो आणि पहिला या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर Yes, thanks a lot sir. अशी माझी Thanks, इच्छा आहे thank you की so मला much sir. तो Thank you so much. शुभम सरांनी शब्द दिलेला होता. आता तुमच्या सगळ्यांच्या शुभम सरांच्या आणि तुमच्या शहाजी सरांच्या, मिलिंद सरांच्या मार्गदर्शन असं वाटतं की शुभम सरांनी दिलेला शब्द सत्यात उतरेल तर मी आपल्या कुठल्याही म्हणजे टर्म अँड कंडिशन मध्ये तयार आहे. Yes, मला thank एक you so much. नक्कीच संधी मिळाली. शुभम सर आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवलं हे आम्ही थँक्यू शुभम सरांना सांगितलं. नाही कारण मराठी कनेक्ट होणं हे खूप महत्वाचं आहे कुठल्याही बिझनेस मध्ये. तुम्ही हो. कुठलाही बिझनेस असो कनेक्ट होणं खूप महत्वाचं आहे. हो मला ज्या वेळेस आमच्या फील्डवर काम करायचं आहे किंवा पाहायचं आहे तर ऑलवेज कुणी हो. मध्ये या. यू आर ऑलवेज वेलकम. हो. मी इव्हन ज्या वेळेस माझं कंटेनर स्टफिंग असतं त्यावेळेस मी स्वतः हा. तिथून लाईव्ह होतो. कंटेनर मधून अच्छा. सगळ्या गोष्टी शिकवत असतो. अच्छा. हम्म. Yes. अच्छा. या वेळेस मी त्या फील्डवर असेल तिथे हार्वेस्टिंग करताना पण दाखवतो. तुम्ही बरोबर. कनेक्ट आहात. हो. मला सर किशोर सर थोडा वेळ तुम्ही ऑडिओ तुमचा ऑफ करा सो तुम्हाला क्लिअरली नॉईस येईल. ओके, म्हणजे थोडंसं डिस्टर्बन्स होईल. यस यस हो 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 लगेच. थँक्यू. माझा आवाज येतोय ना? हा येतोय क्लिअर. गो अहेड. ऍक्च्युली तेच मी सांगत होतो की ज्या वेळेस असं तुम्हाला वाटतंय की माझ्याशी कनेक्ट व्हायचंय किंवा आमच्या ग्रुपशी कनेक्ट व्हायचंय तर बऱ्याचशा गोष्टी रोज घडत असतात. आम्हालाही नवीन असतात पण आम्ही त्याच्यामध्ये उडी मारतो. तुम्हालाही घेऊन उडी मारू, नो डाऊट. सगळेजणच वरती येऊ. असं काही इश्यू नाहीये. तर नक्कीच मी शेअर करेन ज्यावेळेस नेक्स्ट आमचं कन्साइनमेंट वगैरे कुठे चालू असेल किंवा तुम्हाला काय गरज पडली असेल जसं मिलिंद सरांनी स्पष्टपणे सांगितलं. कन्साइनमेंट करायच्या आधी आम्हाला फोन करू वाटला किंवा विचारू वाटलं किंवा काय तर बिनधास्त फोन करा. दिवसा रात्री आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही ऑलवेज अवेलेबल असतो. कारण आम्हाला माहित आहे की एक एक्सपोर्टरचं दुखणं काय असू शकतं आणि आम्हाला काय काय प्रॉब्लेम आले होते. त्यामुळे नक्कीच तुम्ही कधी हाक द्या. कदाचित वेळेवर आन्सर नाही झालं तर मेसेज करा. त्याचा मला 2-4 मेसेज आलेत पण ऑलरेडी. मी त्यांना नक्कीच उत्तर देईन आता आपले मीटिंग संपल्यानंतर. थँक्यू सो मच सर. किशोर सर थँक्यू. तुमचा जे काही क्वेश्चन आहे मांडल्याबद्दल धन्यवाद. आपण फ्युचरमध्ये अशा काही गोष्टी करूया. फिजिकल इव्हेंट सुद्धा ठेवूया. मराठी माणसाला प्रॅक्टिकली तिथं नेऊन दाखवण्यासाठी गोष्टी, त्यानंतर स्टफिंग म्हणा, या गोष्टी आपण करूया. बट इनिशियली तुम्ही ज्या काही प्रोसेस आहेत त्या कम्प्लीट करा, त्या प्रकारे वर्किंग करा आणि नक्कीच त्या साध्य होतील लवकरच. सो थँक्स अ लॉट सर. नेक्स्ट ज्यांचा कुणाचा क्वेश्चन आहे त्यांचा मी अनम्यूट करतोय. अजित आवले सर, राईट?
सो अजित आवले सरांना मी अनम्यूट करतोय. तुम्ही आहात प्रेझेंट तर सर डायरेक्टली क्वेश्चन विचारा. जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. जस्ट अ सेकंड. सर प्रेझेंट आहात का अजित आवले सर? मे बी इथं दिसत नाहीये. सो अजून कुणाला काही क्वेश्चन असेल तर प्लीज तुम्ही हँड रेज करा. सो तुम्हाला विचारण्यासाठी संधी दिली जाईल. या ठिकाणी ती योगेश सरांनी सुद्धा हँड रेज केलेला आहे. तुषार सरांनी केले. सो योगेश सर तुम्ही क्वेश्चन विचारा. तुम्हाला मी अनम्यूटची रिक्वेस्ट केलेली आहे. थँक्स अ लॉट सर. यू कॅन गो अहेड. हॅलो. हा नमस्कार सर. हा बोला सर. नमस्कार. तुमचं हा नाव, मला लोकेशन हे आणि काय करता ते मला सांगा आणि विचारायचं start. होतं. हा मी योगेश खडसे अमरावतीवरून आहे. असिस्टंट प्रोफेसर आहे आणि माझं एक्सपोर्ट साठी जे डॉक्युमेंटेशन वगैरे पूर्ण झालेलं आहे. IEC कोड आलेला आहे. RCMC रजिस्ट्रेशन पण झालेलं आहे. आता पुढची स्टेप काय करायची ते मला विचारायचं होतं. आणि जिनाईन बायर कसा फाइंड करायचा ते पण सांगा. मला तुमचं प्रोडक्ट समजू शकेल का? काय प्रोडक्ट मध्ये तुम्ही हा काम माझा करता? ओनियनच आहे. ओनियन प्रोडक्ट आहे माझा. अच्छा. हा ओनियन मध्ये तुम्ही अपेडा तर घेतलंच असेल. तुम्हाला आता ज्यावेळेस तुमची नेक्स्ट कन्साइनमेंट असेल किंवा बायर फाइंडिंगचे जे काही टेक्निक आता आपण सरांनी पण सांगितले, मी काही सांगितले, त्याच्यामुळे तुम्ही Yes, sir. बायरची समजा तुम्हाला डेटा 2-3 ऑप्शन आहेत. तुम्ही एम्बसी मधून कॉन्टॅक्ट घेऊ शकता. तुम्ही एक एक्सपोर्ट कस्टमचा डेटा घेऊ शकता. तो थोडा नॉमिनल चार्जेस मध्ये असतो आणि Yes, sir. तो त्याच्यावर तुम्हाला समजतं की किती कुठल्या क्वांटिटीमध्ये किती रेटनं वगैरे एक्सपोर्ट झालेला आहे. तर ते तुम्ही करू शकता किंवा बऱ्याचशा वेबसाईट ज्या देशात तुम्ही टार्गेट करत आहात, फॉर एक्झाम्पल तुम्ही कतार, कुवेत किंवा दुबईला टार्गेट करत आहात, त्या देशातली इम्पोर्टरची लिस्ट बघा, सर्च करा, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घ्या, त्यांना कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून Yes, sir. त्यातला एखादा किंवा 2-4 लोक तुम्हाला रिप्लाय करतील. मग त्यांनी कोटेशन करा त्यांच्या एन्क्वायरीला. त्यांची कॉस्टिंग घ्या पूर्णपणे, याच्याशी कनेक्ट व्हा. असं सगळी पुढची प्रोसेस आहे. तुम्हाला बायर फाइंडिंग हे मेन प्रोसेस आहे. त्यातून तुम्हाला माणूस मिळाल्यानंतर म्हणजे बायर मिळाल्यानंतर पुढचं काम करायचं आहे. त्याच्या आधी समजा मी तुमचा बायर आहे असं समजा आणि मला तुम्ही कोटेशन द्या तुमचं प्रोडक्टचं. Yes, sir. तुमच्या प्रोडक्ट मी हा. दुबईमध्ये आहे असं एक मॉक क्रिएट करा की तुमच्या इंटरनल लोकांमध्ये, जेणेकरून तुमचा एक बायर तुम्हाला जर आजच्या आज कोटेशन मागतो, तुमची तयारी आहे का द्यायची? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. जेणेकरून तुमची हा. तयारी किती तुम्हाला कळेल. आता कुठल्या प्रकारचा कांदा कुठल्या देशाला लागतो याची माहिती मिळवा. अपेडामध्ये सरांनी सांगितलं की अपेडाच्या वेबसाईटवर ह्या बऱ्याचशा माहिती आहेत. कुठला कांदा कुठे जास्त जातो, यावर्षी किती किती मिलियनचा आपण बिझनेस केला किंवा अप टू Yes, sir. डेट स्टॅटिस्टिक्स त्याच्यावर अवेलेबल आहेत. ते तुम्ही त्याच्यातून Yes. रिसर्च करा आणि त्यातून तुमचा प्रोडक्ट कुठे फिट होतोय ते बघत राहा. आणि जसं सांगितलं की बायर मिळाल्यानंतर त्याला इमिडिएट कनेक्ट व्हा. कनेक्ट झाल्यानंतर त्याचे पेमेंट टर्म्स, डिलिव्हरी टर्म्स, लेटेस्ट शिपिंग कॉस्ट काय येते, जिनाईननेस त्या सगळ्या गोष्टी कसं तुम्हाला चेक करायचं? सर हा? जेन्युइन तो बायर बाहेर शोधायचे जिनाईन तुम्हाला, आहे right? का नाही? राईट. जेन्युइननेस. सो हा. गो हा. थ्रू हा, जसं हा. मिलिंद सरांनी इनिशियली. सांगितलं की तुम्हाला आता कुठे कुठे लिहून दिलेलं नाहीये की तुम्ही जेन्युइननेस चेक करा. पण जे काही चेक पॉइंट्स आहेत, 10-12 चेक पॉइंट्स आहेत, त्याच्यामध्ये तुमचं तिथलं त्या कंपनीचा ऍड्रेस बघा, त्यांचं लायसन्स बघा, तिथले त्यांचे आयडी, जनरली आपण गुगल सर्च केलं, शहाजी चौधरी लिहिलं तर 4-5 नावं येतात. तो कुठे माणूस अडकलेला आहे का, किंवा तो त्याचं लिंक्डइन प्रोफाईल आहे का, त्यानं कुठं काम केलेलं आहे का, फेसबुक आहे का, इन्स्टा आहे का, बऱ्याचशा गोष्टी तुम्ही चेक करू शकता. जेन्युइन काही कुठे लिहिलेली प्रोसेस नाही. हे सगळ्याच्या वरती एक आहे ते जसं सरांनी सांगितलं की हे करू शकतो, करू शकतो, इन्शुरन्स करू शकतो, एक्सपोर्टच्या ACMC करू शकतो. ह्याच्यामध्ये फायनल स्टेजला तुम्ही जाऊन त्यांना व्हेरिफिकेशन पण करू शकता. एम्बसीला पण मेल लिहू शकता की अशा लोकांनी मला अप्रोच झालेला आहे, तर ह्या कंपनीबद्दल मला माहिती मिळू शकते का? त्यांची वेबसाईट बघू शकता. असे काही चेक पॉइंट्स आहेत आणि एवढं सगळं करूनही जर त्या माणसानं तुम्हाला फसवायचं ठरवलं तर तो फसवू शकतो, नो डाऊट. त्याच्यात आपण काही हे करू शकत नाहीये. पण एक असं ब्लाइंडली कुठे काम करण्यापेक्षा हे बरं आहे की तुम्ही एक चेक करा. किंवा जसं जमिलीन सरांनी सांगितलं की तुम्ही असं एक 4-5 गोष्टी चेक केलेल्या आहेत. तुमचा बाहेर आहे. नो डाऊट तुम्ही काही ओरिजिनल नंबर किंवा हे गोष्ट शेअर करायची गरज नाही. पण ऍटलीस्ट एक अनुभव म्हणून तुम्ही एक फोन फ्रेंड करू शकता की
बाबा मला असं एक मिळालेलं आहे ऑर्डर, काय करू, काय धोके आहेत त्याच्यामध्ये, काय पॉझिटिव्ह आहे, काय निगेटिव्ह आहे, याची चर्चा करून तुम्ही पुढे जाऊ शकता. पण त्याच्या आधी तुम्हाला जे काही तुमच्या प्रोडक्ट बद्दल नॉलेज आहे, शिपिंग बद्दल नॉलेज आहे, तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल विथ दॅट कोटेशन, विथ दॅट नॉलेज ड्युरिंग द डिस्कशन. त्यांच्याशी बोलताना तुम्हाला इथे समजावून सांगायला लागेल. थँक्यू ओके. सर, थँक्यू. हा, धन्यवाद सर आणि धन्यवाद शुभम सर, आम्हाला असा प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केला आणि यापुढे असे एक्सपिरियन्सचे प्लॅटफॉर्म आम्हाला तुम्ही प्रोव्हाइड करत चला, नक्की सर. सो दॅट आम्हाला एक चांगली गाईडलाईन मिळेल. हो, नक्की सर. अजून महेश सरांचा एक क्वेश्चन आणि मोहन सरांचा आहे सर, त्यानंतर मी तुम्हाला मनीष सर अजून एकदा देईन. ओके, येस सर. जस्ट सेकंड, आपण एकांचे लगेच घेऊया क्वेश्चन्स, कारण वेळ खूप कमी आहे. ऑलरेडी खूप 1.5 तासाच्या वरती आपला वेबिनार झालाय. सो इमिडिएटली लवकर क्वेश्चनिंग करा, आपण सरांकडनं आन्सर करूया, कारण टाइम इम्पॉर्टन्स खूप असतो, राईट. सर महेश सर तुम्हाला अनम्यूट केलेला आहे, सो तुम्ही जो काही क्वेश्चन विचारायचा इमिडिएटली विचारून घ्या. नमस्कार शहाजी सर, महेश पवार बोलतो औरंगाबादवरून. नमस्ते. हा सर, सर माझा प्रश्न असा आहे की सर माझ्याही मननामध्ये मी काम करतोय. सर बायर जे आहेत ना ते ऍडव्हान्स द्यायला तयार होत नाही. तर मग असा कोणता वेळ आहे की तो आपल्याला ऍडव्हान्स देऊ शकेल, तो त्याला कसं कन्वर्ट करायचं की आपल्याला तो ऍडव्हान्स देईल, कारण जे आहे ते सगळं क्रेडिटवर मागतात. जास्तीत जास्त 100%. तर आपण कसा देईल तो आपल्याला ऍडव्हान्स, काय आहे? ते मार्ग काढण्यापेक्षा मी तर म्हणेल तर तुम्ही कम्फर्टेबल कधी होता ज्यावेळेस 100% क्रेडिट तर देणं शक्यच नाही, कारण तुमच्याकडे तेवढे आयदर इन्व्हेस्टमेंट असते किंवा रिस्क घेणं गरजेचं असतं. पण मी सजेस्ट करेन की त्याला तुम्ही कनेक्ट राहा, तुम्ही त्याला क्वालिटीवर उतरवा, त्याला तुम्ही पॅकिंगवर उतरवा, त्याला तुम्ही बाकीच्या सर्व्हिसेसवर उतरवा आणि सांगा की मी हे सगळं देऊ शकतो, पण हे जे पैसे लागणार आहेत ते मला माल खरेदीसाठी लागणार आहेत. आणि हे शेतकऱ्याचे पैसे असतात, शेतकरी क्रेडिट देत नाहीयेत किंवा त्यांना हे असं एका शेतकऱ्याबरोबर काम करायचं नसतं, 20-25 लोक असतात आणि ते करत असताना क्रेडिट पुढे मिळत नसतात आणि माझे मी पैसे कसे कसे लावतो हे तुम्हाला त्यांना सांगितलं पाहिजे. आता जे 100% क्रेडिट मागत असतात ते तुम्हाला शोधत असतात, अशा अर्थाने तुम्ही मागा मार्केटमध्ये, कारण काय आहे की ते आज तुम्हाला फसवतील, उद्या मला फसवतील, परवा सरांना फसवतील, हे चालू असतं त्यांचं. त्याचं काय म्हणजे गृहीत धरू नका तसं की ते जेन्युइन कस्टमर आहे. जर जेन्युइन कस्टमर असेल तर तो आपल्याकडे येतो, तो म्हणतो की मी 50% पैसे देतो, 50% BL वरती देतो, 50% पोचल्यानंतर देतो, जे काय आहे ते देतो. किंवा इथले इंडियन माणसं, इंडियन आपले बायर तिकडे जाऊन पण आपल्याला फसवू शकतात. आपल्याला वाटतं की इंडियन आहे, मराठी आहे, हे आहे, ते आहे, पण काही नसतं. फसवायची जर नीती असेल तर फसवू शकतात. त्यामुळे तुम्ही पैसे द्यायला तयार करा लोकांना. समजा आज देत नसेल तर तो 1 महिन्याभरानंतर तो तयार झाला पाहिजे. त्याच्या अडचणीत ज्यावेळेस तो येईल, त्याला खरंच मटेरियलची रिक्वायरमेंट आहे आणि तुम्ही त्याला रोज रेट देत आहात, तर एक दिवस तुम्हाला तो नक्की म्हणेल की अरे आता खरंच अर्जंट आहे, पैसे पण आहेत पण सप्लायर नाहीये किंवा जो नेहमीचा देतो त्यानं फसवलेला आहे मला, तर तू देशील का? त्यावेळेस तुम्हाला नक्कीच तो अप्रोच होईल. जसं मी बाजरीचं उदाहरण सांगितलं, की आम्हाला बाजरीमध्ये काही इंटरेस्टच नव्हता. पण स्वतः समोरून बायरनं ज्यावेळेस मागितलं की आम्हाला बाजरी देऊ शकता का तुम्ही? त्यावेळेस आम्ही बाजरीचं सर्च केलं, बाजरी कुठे मिळते, कशी मिळते, कुठल्या पॅकिंग मध्ये होते, कसलं बिन असतं, कुठले सर्टिफिकेट्स लागतात, त्याच्यानंतर आम्ही सर्च केलं आणि ते आम्ही करू शकलो. असं आहे ते. त्यामुळे तुम्हाला ते नक्कीच तुमच्या क्वालिटीवर, सर्व्हिसवर स्टिक टू दॅट पॉइंट. तुमच्याकडे जे पॉझिटिव्ह पॉइंट आहे त्याच्यात तुम्ही राहा. त्यांना तुम्ही स्पष्टपणे सांगा की हे सगळं करणं, इन्व्हेस्ट करणं एकट्याला शक्य नाहीये. तुम्हाला यात थोडंसं इन्व्हेस्ट करायला लागेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला मी मालाची खात्री देईन, मालाच्या क्वालिटीची खात्री देईन, पॅकिंगची खात्री देईन, शिपची खात्री देईन, टेम्परेचरची खात्री देईन, जे काय आहे त्याची खात्री देईन. पण पैशाची खात्री देता येत नाही, कारण पैसे इन्व्हेस्ट करायला लागतात तिकडे आणि जर तुम्हाला माल हवा असेल तर तुम्ही इन्व्हेस्ट पार्शली करा, असं तुम्ही स्पष्टपणे सांगा. एक्झॅक्टली जसं सर ओके सर, सांगतायत धन्यवाद. आणि की सर तुम्ही आणखी इनिशियली ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला इनिशियली बायरला निगोशिएट करता आलं पाहिजे. बायरला तुमची क्वालिटी कशी आहे, त्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने सर्व्हिस देणार आहात, ह्या जर यामध्ये जर ट्रस्ट बसला, सो बायर डोळे झाकून तुम्हाला पैसे देईल. इनिशियली तुम्हाला थोडासा ट्रस्ट निर्माण होण्यासाठी वेळ लागेल, परंतु एक शिपमेंट जर तुमचं गेलं, सो नंतर त्यानंतर शिपमेंट जायला तुम्हाला वेळ लागणार नाही.
सो इनिशियली हा प्रत्येकासाठीच हा पॉइंट असतो. इनिशियली पेमेंट वगैरे येत नाही, परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला वर्किंग करून सॉर्ट आउट काढणं. आता तुमच्या समोर प्रॉब्लेम आलाय, सो त्याला ऑपॉर्च्युनिटी बेस घेऊन कशा पद्धतीने तुम्ही हँडल करून वर्किंग करताय, इट डिपेंड्स ऑन टोटल यू. थँक्स अ लॉट सर, थँक्यू माय सर. ओके, सो नेक्स्ट कुणाचा क्वेश्चन आहे? मोहन ग्लोबल इम्पॅक्ट, राईट. सो त्यांना अनम्यूट करते सर. तुमचा क्वेश्चन, तुमचं नाव, कुठून आहात विचारून जस्ट तुमचा लास्ट क्वेश्चन असणार आहे, विचारून घ्या. थँक्स अ लॉट सर. येस, तुम्हाला अनम्यूटची रिक्वेस्ट केली आहे सर. मोहन सर बोलू शकता सर. तुमचा तुमचा आवाज ऑडिओ येत नाहीये. हा, सॉरी, विनायक सर, तुम्ही म्यूट आहे बहुतेक. नाहीये, त्यांचा अनम्यूट झालंय, बट जस्ट त्यांचा मायक्रोफोन इश्यू आहे. सर मायक्रोफोन काढा प्लीज तुम्ही, आणि व्हिडिओ ऑफ करा आणि बोला, त्यानंतर क्लिअर. येस, येतोय सर, येतोय. आता आवाज येतोय का? हा येतोय. हा, Yes, येतोय yes, येतोय. धन्यवाद. सर्वप्रथम शुभम कट्टा, सॉरी, फास्ट एक्सपोर्ट कट्ट्याचे शुभम रोडे सर, तुमचं आम्ही आभारी आहोत. ठीक आहे की आज चांगला प्लॅटफॉर्म तुम्ही आपल्यासारख्या मराठी लोकांना, म्हणजे आज बघा इतर समाजाप्रमाणे जसं गुजराती, मारवाडी जसं समाज एकमेकाला जसं सपोर्ट करतात, तसं आज मराठी लोकांसाठी आपण मराठी उद्योजकांनी पुढे यायला पाहिजे. ह्या ज्या तुमच्या संकल्पनेतून आणि साजी साहेबांसारखे आज आपण, म्हणजे तुम्ही जसं मगाशी मी बराच वेळ तुमचं आपलं सगळं ऐकलंय की करोना, माझं उदाहरण, पहिलं नाव आणि माझं ओळख देतो. माझं नाव विनायक मोहन माडगूत. ठीक आहे, माझ्या कंपनीचं नाव मोहन ग्लोबल इम्पॅक्ट. मी नवी मुंबईमधून आहे आणि मी गेली 19 वर्ष मी लॉजिस्टिक सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो. कोरोनाच्या या पॅन्डेमिक मध्ये माझा पण जॉब गेला. आणि मी मगाशी जसं साजी साहेब आणि मिलिंद साहेबांनी जसं सांगितलं की साजी साहेबांचं जे पहिलं शिपमेंट होतं, जे आम्ही ट्रेनिंग घेऊन आम्ही जे सगळे 6 जण जे होतो, त्या पहिल्या 6 मध्ये मला आनंद वाटेल की मी पण त्याच्यातला एक भाग आहे. आणि खरोखर पहिली गोष्ट, साजी सदांबद्दल काय सांगायची काय हेच नाही, सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलेलंच आहे. आणि खरोखर माझी तर ती एनर्जी ऑफ पॉवर आहे, त्यांना पण माहिती आहे. एक एवढी नोकरी सांभाळून पण एवढ्या एवढी म्हणजे डेडिकेशन घेऊन एक दिवस जरी सुट्टी असेल तरी सोलापूर, पुणा किंवा इकडे तिकडे त्यांचं ते धावपळ चालू असते. आणि खूप चांगलं त्यांचं आम्हाला सहकार्य आमच्या टीमला. आणि गोष्ट एक बोलतात ना पॉझिटिव्ह एजिटिव्ह, म्हणजे अपयश, आमचं अपयश झालं पण अपयश म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आणि अपयशातून आपण माघार न घेता आपण मराठी लोकांनी एक हिंमत धरून कसं उभं राहायचं हे आम्हाला साजी सर आणि मिलिंद साहेबांनी, आमचे अजय साहेब आणि आमचे ते एक्झिम हेल्डेकचे परेश सर वगैरे आहेत, या सगळ्यांनी आम्ही मिळून, म्हणजे आम्ही सगळ्यांनी आम्हाला म्हणतात ना एक सपोर्ट केलेला आहे. म्हणून आम्ही आज तुमच्या समोर साजी साहेबांबद्दल आणि म्हणजे आपल्या टीम बद्दल बोलतोय. टीम वर्क जरुरी आहे आणि विश्वास साहेबांनी सांगितलं. जास्त वेळ नाही घेत, ठीक आहे, पण खूप खूप धन्यवाद. आणि साजी सर, तुम्हाला खूप खूप सर्वांना शुभेच्छा. आणि शुभम सर, खरोखर तुम्ही अशी चांगली ही जी संकल्पना आहे त्यासाठी तुम्हाला आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. वेळ जास्त झालाय, मी जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद. मला थँक्यू. तुम्ही तुमचे जे काही रिअल जे एक्झाम्पल्स आहेत ते मांडल्याबद्दल धन्यवाद, आभार तुम्ही इथं आल्यामुळं. सर थँक्स अ लॉट. तुम्हाला कुठल्याही पद्धतीची जर कुणाला मदत लागली सर, तुमच्याकडे नक्की मी तुम्हाला शेअर करेल त्यांचा नंबर. सो इनिशियली आपले जे लोक क्वेश्चन्स विचारणार होते, प्रत्येकाचे क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत. सो कुणाचा एका सरांचा, राईट. सो अजून एक क्वेश्चन आहे, सो त्यांना आपण बोलायला देऊया, राईट. जस्ट अ सेकंड. परत इनिशियली, येस येस, जस्ट गिव्ह मी 1 सेकंड सर. आपण हा लास्ट क्वेश्चन असणार आहे आपला, राईट. येस सर, तुम्हाला दिली मी अनम्यूटची रिक्वेस्ट, सो तुम्ही बोलू शकता. थँक्यू शुभम सर. ऍक्च्युली माझा क्वेश्चन असा म्हणजे सगळ्यांनाच आहे की खरंच सगळ्यांना व्यवसाय करायचा आहे का, की परत कोणी जॉब साठी फिरतंय? ओके सर, तुम्ही जॉब ऑपॉर्च्युनिटी देणार आहात का लोकांना इथं? नक्कीच. वेस्टर्न ॲग्रो आणि मोर अँड मोर आणि मोहन एम्पेक्स आणि शिसम एक्झिम ह्या 4 कंपन्या तर डेस्परेटिव्हली वेट करतायत की प्रोडक्टिव्हिटी आणि क्वालिटी ज्यांच्यामध्ये असेल त्यांना नक्कीच आम्ही ऑपॉर्च्युनिटी देऊ. पण मला असे प्रत्येक मराठी माणसाला आणि प्रत्येक उद्योजकाला आणि त्याचबरोबर ह्या क्षेत्रात परिपक्व
प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक माणसाला मला मनापासून एक प्रश्न विचारायचा आहे की आर यू गाईज रेडी टू grab that opportunity or still you are waiting or still you are waiting for your chance? This is one of the golden millionaire question from my side. So the moment ज्या वेळेस तुम्ही विचार कराल त्याच वेळी तुमचा सक्सेस तुमच्या पायाखाली उभा असेल. आम्ही अजूनही स्ट्रगल आहोत, अजूनही आम्ही स्ट्रगल करतोय आणि नक्कीच नक्कीच आज नाही तर उद्या आम्ही एका पायरीवरती पोहोचू आणि त्याबरोबर ज्यावेळी पोहोचू त्यावेळी शुभम सर तर नक्कीच आमच्या बरोबर असतील आणि Yes, yes, आमची जी sure, टीम sir. आहे ती तर आहे. शहाजी सरांचं तर स्मित हास्य मला दिसतच आहे आणि शहाजी सरांना माहिती आहे की आम्ही कोणत्या लेवलला उभे आहोत आणि कुठल्या लेवलला इथून पुढे जाणार आहोत, टेक ऑफ Thanks, sir. करणार आहोत. बट you guys have to give your best and then only we will be able to achieve our target. So Thanks, guys, sir. please come together and achieve our target. That is my humble and very honest request to everyone. Please come together. The opportunity is there and we will grab it. Thank you Yes, so much, Shubham yes, sir. yes, Thank yes, you, thanks, sir. Shaji sir, and thanks everybody. Thanks a lot. वेबिनार मध्ये काही डिस्कनेक्शन झालं सो मी नंबर ट्रान्सफर केले व्हॉट्सअप वरती मला मेसेज करा काही इश्यू झाला तर सो डायरेक्टली तुम्ही जॉईन व्हा. थँक्स अ लॉट सर. तुम्ही इथं अजून परत तुमचे जे काही एक्सपिरियन्स आहे मांडल्याबद्दल. Chat box मध्ये एक क्वेश्चन आहे सर. चॅट बॉक्स मध्ये 2 क्वेश्चन आहेत. एक मध्ये ग्रुप मध्ये ऍड करता येईल का असं विचारलंय संजय आहेत. आणि रामदास सरांनी विचारलंय ऍडव्हान्स देणारे बायर फ्रॉड असतो कसं ऐकलं ते खरं आहे का? ऍडव्हान्स देणारे बायर फ्रॉड असतात असं म्हणणार नाही मी, कारण ऍडव्हान्स ऍक्च्युली फ्रॉड माणसांना ऍडव्हान्स देतील किंवा न देतील ते फ्रॉडच असतात. फ्रॉड ऍडव्हान्स देणारे असतात असंही सांगता येत नाही. पण हे जसं मिलिंद सरांनी सांगितलं की तुम्हाला तेवढं चाणाक्ष बनायला लागेल की कोण फ्रॉड आहे, कोण कसा आहे किंवा कसं. तुम्हाला अनुभव शेअर करायला लागतील किंवा अनुभव घ्यायला लागतील ज्यांच्याशी हा अनुभव झालेला आहे त्याच्याशी. तर असं काही नसतंय की ऍडव्हान्स देणारे बायर फ्रॉड असतात. ऍडव्हान्स न देणारे पण फ्रॉड असतात आणि देणारे पण फ्रॉड असू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या कंडिशन्सला पहिल्या दिवसापासून स्ट्रिक्ट राहा की हे पैसे आले तर हे होईल, हे पैसे आले तर हे होईल. असं जर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना अडकवायला लागेल जेणेकरून तुम्हाला तुमचे पैसे वेळेवर मिळतील. Yes, that's great. I Thanks a think, lot, sir. रामदास सरांचा क्वेश्चन क्लिअर झाला असेल. येस सर, नो सर. तुम्ही चॅटबॉक्स मध्ये सांगा जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन आला आहे माझ्याकडे आला ऍक्च्युली. ईमेल आयडी हा कसा असला पाहिजे, थोडा त्यावर हेल्प गायडन्स करा. ऍक्च्युली ईमेल आयडी हा जीमेलचा पण चालेल, पण फॉर मोर अटेन्शन जर आपणच बाहेर पण असं म्हणत असेल की हा शहाजीच फ्रॉड असेल तर काय, किंवा हा आपल्याकडून पैसे घेईल आणि आपल्याला माल देणार नाहीये का, देईल की नाही, अशी क्वेश्चन त्यांनाही पडू शकतो. तर त्या गोष्टीचं आपण त्या शंकेचं निरसन आपण स्वतःहून कसे करणार आहोत, आपण फ्रॉड नाही हे कसं आपण त्यांना प्रूव्ह करणार आहोत. तर तुमचे काही सर्टिफिकेट्स तुम्ही वेबसाईटवर सर हे करा, तुमची माहिती तुमचं नाव टाकून बघा, तुमची काय वेबसाईटवर माहिती येते, गुगलला तुमच्याबद्दल काय लिहिलेलं आहे लोकांनी, किंवा तुमचे काही चांगले किंवा वाईट अनुभव तुम्ही तिथे लिहिलेले आहेत का, किंवा तुमच्याबद्दल काही गोष्टी आहेत का, किंवा तुमच्या नावापुढे कोणी फ्रॉड लिहिलंय का, हे सगळं तुम्हाला पण चेक करायला लागेल. तुम्ही पण एकदम असं क्लिअर कट आहात असं समोरच्या माणसाला का वाटावं, हा एक प्रश्न आहे. तर एक मी जसं सांगितलं की तुमची वेबसाईट, तुमचा वेबसाईट ऍड्रेस, हे वेबसाईट ज्यावेळेस रजिस्टर होते त्यावेळेस तुमचं नाव, गाव, पत्ता सगळं लिहून घेतलेलं असतं. तुमच्या वेबसाईटवर तुमचं नाव, गाव, पत्ता येतं की नाही, त्या पत्त्यावर तुमचं गुगल मॅप पोहोचतं की नाही, हे सगळं बघितलं जाईल. इव्हन तिथला कोणतरी माणूस तुमच्या ऑफिसपर्यंत जाऊन येऊन गेलेला तुम्हाला कळणार पण नाही. व्हेरिफिकेशन करायचंच म्हटलं, एखाद्या बाहेरनं समजा सांगितलं की फॉर एक्झाम्पल मिलिंद सर आज दुबईमध्ये आहेत, मी इथे आहे, मी त्यांचा एक्सपोर्टर आहे, ते माझे बाहेर आहे, तर मिलिंद सर शुभम सरांना सांगतील की पुण्यामध्ये नांदेड सिटीमध्ये जाऊन बघ की अशा व्यक्तीची कंपनी तर आहे का, ऍटलिस्ट आपण त्याला ऍडव्हान्स देत आहोत 50%, तर तो कंपनी आहे का, तो माणूस जागेवर आहे का, शेजारी पाजारी जरा चौकशी करून ये, असं होऊ शकतं. तेवढी ऑथेंटिसिटी तुम्हाला दाखवावी लागेल, तेवढी पारदर्शकता तुम्हाला ठेवावी लागेल. तुमच्या वेबसाईटमध्ये तुम्ही जे लिहिताय ते तुम्ही देऊ शकता की नाही हे तुम्ही परत एकदा विचारा स्वतः, आणि त्याप्रमाणे तुमचा माल किंवा तुमची कोटेशन्स बनवा. असं. थँक्स लॉट सर. तर ईमेल आयडी हा वन ऑफ द रिझन आहे की तुम्ही कसा वापरू शकता, काही इश्यू नाही.
तुमचा ईमेल आयडी त्या नावानं ईमेल आयडी दुसरा कोण बनवून फ्रॉड बनवू शकत नाही ना. तुमचा कॉम्पिटिटर एखादा समजा फॉर एक्झाम्पल shahaji@gmail.com shahaji1@gmail.com ने कोणाला काही कनेक्ट करत नाही ना, वगैरे वगैरे असं बरेचसे. आता सायबर क्राईम तर तुम्हाला माहितीच आहे, ह्यात बऱ्याचशा गोष्टी होत आहेत. आपल्या बँकेतून पैसे पळतात म्हटल्यानंतर ईमेल आणि या सगळ्या गोष्टी आहेत, नो डाऊट. तर हा पार्ट जो होता तो ऍज पर डिजिटल मार्केटिंग म्हणा किंवा आउट ऑफ द एक्सपोर्ट होता, परंतु या गोष्टी तुम्ही किती शुअर किंवा किती जपताय हे त्याच्यावरती तुमचा डाटा स्प्रेड न होण्याचे चान्सेस असतात. परंतु इनिशियली स्टार्टिंग करताय तर या गोष्टीचं इतकं तुम्हाला लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्ही बायर फाइंडिंग आणि प्रोडक्ट सिलेक्शन या गोष्टीवरती लक्ष द्या. या गोष्टी ऑटोमॅटिकली तुम्हाला होऊन मिळतील. नंतर एक्सपिरियन्स अनुसार तुम्ही चेंज करत राहा. तर सरांनी आपल्यासाठी इतका वेळ दिला. एक सोलापूरमधनं शेतकऱ्याचा जो मुलगा आहे, इट मीन्स म्हणता येईल, किंवा फॅमिली बॅकग्राऊंड पासून त्या एक्सपोर्टर पर्यंत जी काही जर्नी होती त्यांची खूप मोठ्या प्रकारची होती. तर पंकज सरांना क्वेश्चन होता. पंकज सर, तुम्हाला काही क्वेश्चन आहे का? येस और नो चॅटबॉक्स मध्ये सांगा. नो असेल तर आपण पुढे बोलूया. आणि मिलिंद सरांनी रेज केला होता हँड. दॅट्स ग्रेट. सो थँक्यू. येस येस, दॅट्स ग्रेट सर. सो मला इतकंच म्हणायचंय, सरांनी वेळ दिला आपल्यासाठी. अजून खूप सारी आपली कम्युनिटी बनणार आहे, कारण पर वीक मध्ये आपल्यासोबत खूप सारे लोक जोडत आहेत. 30, 40, 20 प्लस कितीही लोक त्यानंतर मोठ्या फील्डमध्ये एक्झॅक्टली वर्किंगसाठी जात आहेत. तर चांगल्या पद्धतीने आपली 2025 पर्यंत जे काही माझं ध्येय 1 लाख लोकांपर्यंत पोहोचायचं, त्यांना उद्योजक बनवायचे, इव्हन एक्सपोर्टर, सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणा किंवा ई कॉमर्स बिझनेस मध्ये उतरवायचं, इव्हन डिजिटल मार्केटिंग मध्ये. या सगळ्या गोष्टी आपण साध्य करूया. इनिशियली स्लो लेवलनं जाऊया. इतकी कुठली घाई नाहीये, बट आपण एकमेकाशी कनेक्ट होऊन एक अशी कम्युनिटी एक वेळेस होईल की इन केस तुम्हाला जर समजा कुठली गरज पडली, सो तुम्ही एका कॉन्टॅक्टवरनं सगळ्या गोष्टी तुम्हाला होऊ शकते, कारण आपला इतका ट्रस्ट बिल्डअप होणार आहे पुढे चालून. सो नक्कीच हे ज्या काही गोष्टी आहेत, शहाजी सरांना सुद्धा फ्युचरसाठी माझ्या ब्लेसिंग्स खूप साऱ्या. सो थँक्यू वेस्टार्ड अग्रो. आणि बरेचसे लोक आपल्यासोबत कनेक्टेड झाले, ज्यांना कुणाला मी ऑपॉर्च्युनिटी दिली जॉबची म्हणा वगैरे, त्यांना प्लीज मी सगळ्या गोष्टी शेअर केल्या. सो डोंट वरी. ओके. सबसिडी सिस्टीम कशी लागते सर? सर तुषार सर, सबसिडी सिस्टीम बद्दल जर विचार केला तर खूप लेंथी प्रोसिजर असते. इनिशियली तुम्हाला पे करावं लागतं, त्यानंतर कुठली तरी सबसिडी येते. परंतु इट डिपेंड्स ऑन गव्हर्नमेंट ऑल्सो की कुठली सबसिडी चालू आहे. हे तुम्ही DGFT वरनं बघू शकता, त्यानंतर अपेडावरनं या गोष्टी सगळ्या बघू शकता, किंवा तुमचे CHA म्हणा, सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअरली मिळतील. परंतु असं कुठेही सांगता नाही येणार की सबसिडी किती लागते आणि एक्झॅक्टली काय. आणि गव्हर्नमेंटची लेंथी प्रोसेसमुळे त्याच्यावरती तुम्ही लक्ष देण्यापेक्षा यू प्लीज फॉरगेट दॅट सबसिडी आणि डू एक्सपोर्ट्स. राईट. थँक्स अ लॉट. सर, माझ्याकडे खूप बायर्स कडून मला ऑर्डर आली आहे, पण मी त्यांना अजूनही ट्रेड केला नाही. त्यासाठी मला काय करावं लागेल? रामदास सरांचा क्वेश्चन आहे सर तुमच्यासाठी की माझ्याकडे खूप बायर कडून असतील. आय डोंट नो व्हॉट रिटर्न. हा, बायर कडून ऑर्डर आली आहे, पण मी त्यांना अजूनही ट्रेड केला नाही. त्यासाठी मला काय करावं लागेल? सो एक्सप्लोर करा त्यांच्याशी. माझं म्हणणं असणार आहे. बरोबर, बोला सर. ऑर्डर आले याचा अर्थ त्यांना परचेस ऑर्डर मिळाली की ऍडव्हान्स मिळाला की काय झालंय नक्की? म्हणजे त्यांनी कुठल्या कंडिशनला त्यांनी ऑर्डर म्हणतात हे माहित नाही. कदाचित एन्क्वायरी असू शकते, ऑर्डरही असू शकते, ऍडव्हान्स पण आलेला असेल, पण ट्रेड का नाही केला हे हा प्रश्न स्वतःच विचारायला पाहिजे रामदास सर. कारण तुम्ही ट्रेड का करू शकला नाही हे आम्हाला कसं कळेल? रामदास सर, तुम्हाला तुम्हाला काही काय क्वेश्चन असेल त्रास? तर यस म्हणा. आपण अनम्यूट करूया. तुमचा शेवटचा क्वेश्चन घेऊया, कारण ऍज पर टाइम कन्झ्युमिंग आपण 5 मिनिट्स तुमच्यासाठी देऊ शकतो आणि आपण एंड अप करूया. सो तुमचा आहे का क्वेश्चन? येस और नो? अनम्यूट करायचंय तुम्हाला. ट्रेड का नाही केला हे तुम्हालाच विचारावं लागेल मला. येस. काही अडचण आली असेल तर सांगा, अडचण आपण दूर करूया. येस. रामदास सरांना मी अनम्यूट करतोय. सो प्लीज तुम्ही जे काही क्वेश्चन आहे, तुमचं नाव आणि कुठून आहात, आणि डायरेक्टली सरांना क्वेश्चन विचारा. रामदास सर, तुम्हाला अनम्यूटची रिक्वेस्ट दिली आहे. राईट. तुम्ही अनम्यूट करू शकता. सर, काही इश्यू तुम्हाला आहात का प्रेझेंट तुम्ही? रामदास सर, तुम्हाला अनम्यूटची रिक्वेस्ट दिली आहे. सो त्या ठिकाणी ओके क्लिक करा, त्यानंतर तुमचं डायरेक्टली अनम्यूट होईल. अच्छा, दुसरा एक प्रश्न आहे. सुनील जामदाड असावं, सॉरी जर चुकीचं नाव झालं तर. मला सप्लायरने पैसे घेऊन माल दिला नाही, तर ऍक्च्युली हे इंडियन सप्लायर असं समजतोय मी, किंवा जवळच त्यांच्या असावा, किंवा त्यांनी शोधलेला असावा की त्यांच्या मालाचा सप्लाय करणारा माणूस असेल.
तर हे एक खूप महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही ज्या माणसाच्या हातात पैसे देत आहात त्याच्या आधी तुम्ही त्याचं काम बघा, त्याच्या फील्डवर जाऊन काम करा. बघा जरुरी नाही की त्याने सांगितलेलं किंवा मित्रांनी सांगितलं होतं म्हणून मी तिथे गेलो आणि पैसे दिले, असं काहीही चालत नाही. कारण हार्ड कॅश ज्यावेळेस आपल्या हातातून दुसरीकडे जातो त्यावेळेस तो परत यायचे चान्सेस खूप कमी असतात. त्याला माल तरी ऍटलिस्ट आपल्याला आला पाहिजे. पैसे येतच नाहीत पण माल तरी ऍटलिस्ट येईल अशी खात्री. आणि पॅरलली त्यालाही पैसे देताना तुम्ही स्टेप बाय स्टेप पैसे द्या. फॉर एक्झाम्पल तुम्ही माल दाखवा, तुम्हाला ऍडव्हान्स देतो. तुम्ही पॅक करा, तुम्हाला पैसे देतो. तुम्ही गाडीत भरा, पैसे देतो. स्टफिंग करा, पैसे देतो. अशा स्टेप बाय स्टेप पैसे दिले तर तुम्हाला तुमचं जे एकूण नुकसान होणार आहे त्याच्यामध्ये कंट्रोल येतो. समजा फॉर एक्झाम्पल त्याने मालच नाही दाखवला, ऍडव्हान्स नाही मिळणार. त्याने भरलाच नाही तर उरलेले पैसे नाही मिळणार. त्याने पॅक केलाच नाही तर तेही पैसे नाही मिळणार. तर हे सगळं तुम्हाला थोड्या ट्रिक्स शिकाव्या लागतील की जेणेकरून समोरचा जो सप्लायर आहे, समोरचा जो माणूस आहे तो जेन्युइन आहे की नाही समजलं पाहिजे. त्याने जेन्युइन काम करतो की नाही हे समजलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला स्टेप बाय स्टेप त्याला सुरुवातीपासून अग्री करा की तुम्ही त्या स्टेपला एवढे पैसे मिळतील. काही होतं की तेही कोणतरी ट्रेडर असतं, तेही कोणाच्या तरी भरोश्यावर काम करायला येतात आणि त्यावेळेस ते ज्यावेळेस ते मार्केटमध्ये जातात आपल्याला लाईक एजंट्स असतात ते काही लोक त्यांच्याकडे माल पण नसतो, फक्त बोलायची एक पद्धत असते किंवा एक इम्प्रेस करायची एक पद्धत असते लोकांना. ते होऊ शकतं. मग तुम्ही त्यांच्यावर इम्प्रेस होऊन त्याला पैसे द्याल तर तो माल कुठून देईल? त्या रिअलिटीज मध्ये तुम्हाला जाऊन काम करावं लागेल. फॉर एक्झाम्पल आम्ही ज्यावेळेस पहिला कंटेनर भरला त्यावेळेस आमची 5 लोक कंटेनरच्या भरेपर्यंत उभी होती. नंतर आम्ही पैसे पे केले. अशा सप्लायर कडेच काम करा की जो भरोशाने काम करेल, जो पैशासाठी नाही कामासाठी काम करेल. त्याला माहितच आहे की माझा माल दिल्यानंतर पैसे मिळणारच आहे. तर माल आधी घ्या नंतर पैसे द्या किंवा मालाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही अडकवून घ्या की पैसे 30% मिळतील, 20% मिळतील, 50% मिळतील. असं करून करा. आणि त्या माणसाकडून आता तुम्हाला ते पैसे काढायचे असतील तर त्याच्याकडून मालच घ्या. त्याच्याजवळ तुम्ही जाऊन बसा, त्याच्याशी बोला. माझे पैसे दे किंवा माल दे. दोन्हीतलं एक कुठली तरी गोष्ट तुम्हाला घ्यावी लागेल आणि तसं तुमच्याकडे तुम्ही पहिल्यांदा फसला असाल तर नेक्स्ट टाइम कुणीही फसू नका असं मला वाटतं. कारण हे इंडियामध्ये पण आपण जर फसत असू तर डेफिनेटली आपल्याला इम्पोर्टर नक्कीच फसवणार. असं आहे. मी बोलू काय तुम्ही सर? चेक अँड बॅलन्स करा. हा तुम्ही मी बोलू काय? हो बोला. बोला. तुमचं नाव आणि कुठून आहात ते सांगून पुढे सुरुवात हा जी करा. सप्लायर आहे एमपी मधला आहे. हॅलो सर. बर 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 हा सप्लायर आहे तो एमपी मधला आहे आणि त्यानं मला खात्यावर पैसे पाठवायला सांगितले. माल गाडीत भरतो म्हणला. मी त्याला ऍडव्हान्स 75,000 रुपये दिला कांद्या संदर्भात आणि पैसे बर. त्याला खात्यावरती ऍडव्हान्स पोहोच झाल्यानंतर त्यांना काही उत्तर द्यायचंच बंद केलं पुढं. सर, कोण घ्यायचं आहे काय नाही असं. त्याच्यामध्ये तुम्हाला एक सजेशन देईन सगळ्यांना. मी ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आवाक्याच्या बाहेर जाऊन ऍडव्हान्स वगैरे देता ना त्यावेळेस तुम्हाला आणखी एक 5,000 रुपये खर्च करायला पाहिजे जेणेकरून तुम्ही तिथे वेळ दिला पाहिजे, जाऊन उभं राहिलं पाहिजे, बघितलं पाहिजे. तुम्ही ते 5,000 असो किंवा 75,000 असो. मी सगळ्यांना सजेस्ट करेन की तुम्ही तिथे जाऊन माल तरी बघा, माणूस तरी बघा. कारण हा एक फायनान्शियल फ्रॉड आहे. म्हणजे नॉर्मली हे सगळं फेसबुक, इंस्टा, ट्विटर इकडून तिकडून सगळं येऊन तुमचा नंबर काढतात. तुम्हाला ते दाखवतात की आम्ही सप्लायर आहोत किंवा हे आहोत. त्यांच्या बाजूला आजूबाजूला कोणतरी असतं तिथे एक फॅक्टरी असते त्याचा फोटो पाठवला जातो हे माझंच आहे सांगितलं जातं. पण हे सगळं मॅच्युरिटी चेक करण्याची आपल्यात एक मॅच्युरिटी आली पाहिजे. समोरच्याची मॅच्युरिटी आहे की नाही बिझनेस मध्ये इनिशियली हे आपल्याला टेक्निक जमलं पाहिजे. ह्याच्याबद्दल बोलायचं म्हटलं सर तर काय होतं त्याच्याविषयी आपल्याला केस करता येईल काय? नाही सर, एक लक्षात घ्या एक पहिल्या सुरू तुमची आता अमाऊंट तुमच्याकडे गेलेली केस वगैरे या डॉक्युमेंट आहे गोष्टी नंतर होतील. कुठला आहे, त्याचा आधार आहे का, पॅन आहे का, ऍड्रेस आहे का, बिझनेस फॉर्म आहे का, तुमच्याकडे काय त्याचं आहे त्याच्यावर तुम्ही केस कराल ना. अदरवाईज हा समजा फक्त एक फ्रॉड माणूस असेल तर तुम्ही त्याला शोधायला तरी कुठे जाणार. तुमच्याकडे ऍड्रेस असला पाहिजे, त्याचा फोन नंबर असला त्याला पाहिजे, ऍड्रेस त्याचा पाठवला त्याचा आपला. हा मग तुम्ही एक व्हिजिट करू शकता त्या ऍड्रेसवर. तो आहे की नाही ते तरी Yes. कळेल तुम्हाला ऍटलिस्ट. बरं, ठीक आहे. ओके. हा क्वेश्चन तुमचा आहे सर पण प्रत्येकासाठीच आहे.
कारण तुम्ही इतकी मोठी अमाऊंट पाठवताय, सो तुम्ही अगोदर शुअरिटी नाही केला, हे तुमचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कारण या गोष्टी कुठल्याही बायर सोबत तुम्ही बोलत असताना अगोदर शुअरिटी देणं गरजेचं आहे. इन केस तुम्ही सांगा त्याला मी 5000 पाठवतो, तुम्ही मालाची फोटो पाठवा, त्यानंतर काय प्रोसेस आहे लाईव्ह मला व्हिडिओ करून दाखवा व्हॉट्सअप सोबत. सो या गोष्टी तुम्ही तिथे प्रेफरन्स करू शकता. डायरेक्टली 75,000 रुपीज तुम्ही त्यांच्या अकाउंटवरती पाठवतात. सो ही खूप मोठी पहिली मिस्टेक असणार आहे. इथे जे कोणी लोक आहेत त्यांच्यासाठी एक्सपिरियन्स असू शकेल. ती अमाऊंट तुम्ही मिळवाल, अदरवाईज नो. हे केस, लिगल ऍक्शन वगैरे बऱ्याचशा गोष्टी खूप दिवस चालतात. सो इमिडिएटली तुम्हाला अमाऊंट मिळेल का हिची गॅरंटी मिळणार नाही, परंतु तुम्ही सतर्क असणं इनिशियली गरजेचं आहे. एक्सपोर्ट मध्ये सुद्धा सेम प्रोसिजर असते, त्या पद्धतीने 1 बाय 1 प्रोसिजरनं तुम्ही काम करणं गरजेचं आहे. त्यासाठीच गव्हर्नमेंट ऑथराइज्ड बॉडी एलसी मध्ये काम करायला सांगतात. ECCC कडनं बाहेर व्हेरिफिकेशन करा. डॉलर बिझनेस हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे, सॉफ्टवेअर आहे, जी की 1 लाख रुपये त्याची फीस आहे, परंतु तुम्ही डेमो घेऊन तिथनं सुद्धा बाहेर ऑलरेडी व्हेरीफाईड असतात, तर त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. राईट, अशा काही गोष्टी असतात. सो थँक्स अ लॉट सर, तुमचा क्वेश्चन सुद्धा होता चांगला, लोकांना त्याच्यापासून चांगल्या पद्धतीचा एक्सपिरियन्स मिळाला. कारण ऑलरेडी त्यांची एक कम्युनिटी असते आणि तिथं कम्प्लिटली ते फ्रॉड करण्यासाठीच बसलेले असतात. इव्हन तुमच्यासोबत बोलते वेळेस मागणं सुद्धा काही बॅकग्राऊंड आवाज येत असतील, कारण एक टीम बनवून त्या पद्धतीचं जे काही फ्रॉड असतं ते करतात. सो लिटरली तुम्हाला सतर्क असणं गरजेचं आहे. कुठेही विदाऊट अनवॉन्टेड माणसाकडे किंवा व्हेरीफाय होण्याच्या अगोदर पेमेंट ट्रान्सफर नका करू. सो ही मोस्ट रिस्क असणार आहे तुमच्यासाठी. ओके, थँक्स अ लॉट सर. प्रत्येकाचे क्वेश्चन आपण घेतले. सो थँक्यू. इडिबल व्हिजिटेबल साठी सर कुठले डॉक्युमेंट्स लागतील ते आपण सेंड करूया, कारण क्वेश्चन हा डॉक्युमेंट साठी नसणार. तुमच्या एक्सपोर्ट मध्ये तुम्हाला काय काम करायचंय ऍज पर सरची जे फील्ड आहे त्या पद्धतीने जे काही क्वेश्चन असेल आपण सगळे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. जरी तुम्हाला कुठले क्वेश्चन्स असतील तर व्हॉट्सअप नंबर आहे माझा, तिथं विचारा, तुम्हाला क्लिअरली सांगेल. कारण डॉक्युमेंटेशन मध्ये सुद्धा आपण जे वेबिनार घेतो, इव्हन 99 रुपीज त्याची फीस आहे, परंतु ज्या लोकांपर्यंत पोहोचवतो आपण, इव्हन एक्सपोर्ट मध्ये प्रोडक्ट सिलेक्शन म्हणा, बायर फाइंडिंग पासून, त्यानंतर बायर कसा फाइंड करायचा, DGFT वरती जाऊन एम्बेसीला मेल कसा करायचा, त्यानंतर डॉक्युमेंट्स कुठले, इव्हन GST, पॅन कार्ड, ISC, अपेडा, एम्पेडा, प्रमोशन काउन्सिल्स किती आहेत इंडियामध्ये, त्यानंतर त्याचबरोबर तुम्ही एक्सपोर्ट करताना कुठल्या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, इनवॉइस कसं बनवायचं, सगळ्या गोष्टी सांगतो. सो डोंट वरी अबाउट इट. थँक्स अ लॉट सरांनी. शहाजी सर तुम्ही वेळ दिलात, सो इथं थँक्यू. तुमच्या टीमनं सुद्धा त्यांचे सुद्धा कॉन्टॅक्ट मला माझ्याकडे आहेत. सो ऑलरेडी मी त्यांना त्यांच्या टच मध्ये असणार आहे आणि आपण अशाच पद्धतीचे एक्सपोर्ट कट्टास खूप घेणार आहोत. सो पुढे आपली कम्युनिटी मोठी होणार आहे. सो त्यासाठी सुद्धा आपण जे काम करतोय त्याचा नक्कीच यश येईल. थँक्यू सर, थँक्स अ लॉट. सो गुड नाईट सगळ्यांना, हॅपी दिवाळी सगळ्यांना, गुड नाईट, चांगल्या पद्धतीने टेक केअर. सो थँक्स अ लॉट सर. ओके, थँक्यू. एंड करायचं सर, शहाजी सर तुमची परमिशन असेल सर. ओके, थँक्यू सर. Okay, मला thank you, sir. तुम्ही बोलायला आणि माझा एक्सपिरियन्स करायला, शेअर करायला वेळ दिल्याबद्दल. शुअर सर. असे बरेचसे आपले एक्सपोर्टर समोर येऊन आपले एक्सपिरियन्स शेअर करतील तुमच्या बरोबर. नक्कीच तुमचा जो काही अजेंडा आहे किंवा तुमचं टार्गेट आहे ते 1 लाख एक्सपोर्टरचं किंवा उद्योजकांचं, ते त्याच्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. माझी Thank you, किंवा माझ्या टीमची कधी तुम्हाला हेल्प लागली तर Yes, नक्की yes, yes. आवाज Sure, द्या, sir, आम्ही sure, तिथे sir. असू. थँक्यू. Yes. Thanks Thank a you. lot, sir. Thank you. Good night. Take care, everybody. Thank you. Thanks a lot, sir.